द्या लक्ष. काय बघितलं होतं काल? लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन काय असणार आहे? लिस्ट कॉम्प्रिहेन्शन कशासाठी यूज करणार आहे आपण लिस्ट कॉम्प्रिहेन्शनला? आपण जो पण कोड लिहितोय नॉर्मल फॉर्ममध्ये लिहितोय त्याच कोडला आपण शॉर्टर सिंटॅक्समध्ये पण काय करू शकतोय? राईट करू शकतोय. म्हणजे सिंगल लाईनमध्ये पण आपण कोडला काय करू शकतोय? राईट करू शकतोय. आणि ते कुठं राईट करणार आपण? कोडला लिस्टच्या आतमध्येच आपण काय करणार आहे? कोडला राईट करणार आहे. सो त्यालाच आपण म्हटलं होतं लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट. सो लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये जेव्हा पण आपण लिस्ट क्रिएट करतो, एक लिस्ट आपण क्रिएट करणार, जी लिस्ट आपली कशी असणार आहे? न्यू लिस्ट असणार आहे, बरोबर. पण ती लिस्ट एम्प्टी असेल. त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये तुम्ही काय करणार? तुमचं कोडला राईट डाऊन करणार. त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये तुम्ही तुमचं कोड लिहिणार आहे. आणि कसं लिहिणार आहे? सिंगल लाईनमध्ये तुम्ही कोड लिहिणार. हे गोष्ट लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही त्या लिस्टच्या आतमध्ये सिंगल लाईनमध्ये जेव्हा तुम्ही कोड राईट डाऊन करणार तेव्हा तुमचं वर्किंग तिथं स्टार्ट होणार आहे. आणि त्या सिंगल लाईनचा कोड पायथन रीड करतो आणि त्याच्या हिशोबाने जो पण डेटा असतो ते कुठं स्टोअर करतो? त्या लिस्टमध्ये स्टोअर करतो. कन्सेप्ट जर का तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, आपण काय करतोय? एक नवीन लिस्ट बनवतोय. त्या नवीन लिस्टच्या आतमध्ये सिंगल लाईनमध्ये कोड राईट डाऊन करतो. आणि जेव्हा आपण सिंगल लाईनचं कोड राईट डाऊन करतो, पायथन त्या कोडला एक्झिक्यूट करतो आणि त्याचा जो पण आउटपुट असतो कोड एक्झिक्यूट झाल्यानंतर त्या आउटपुटला कुठं स्टोअर करतो? त्या लिस्टच्या आतमध्ये स्टोअर करतो. आणि मग जेव्हा तुम्ही त्या व्हेरिएबलला प्रिंट करतात, म्हणजे की ज्या व्हेरिएबलच्या आतमध्ये तुमची लिस्ट आहे त्या व्हेरिएबलला तुम्ही जेव्हा प्रिंट करतात तेव्हा ती लिस्ट त्याच्या आतमध्ये डेटा तुमच्यासमोर काय असतो? प्रेझेंट असतो. लक्षात येतोय? आपण किती लाईनमध्ये काम करतोय? 2च लाईनमध्ये आपण काय करतोय? वर्क करतोय. किती लाईन्समध्ये? 2च लाईन्समध्ये आपण वर्क करतोय. हां, इथं तुमचं व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये तुमची लिस्ट आहे, त्या लिस्टच्या आतमध्ये तुमचं काय? कोड आहे. आणि त्यालाच आपण म्हणतो लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. लक्षात येते? आणि मग जेव्हा तुम्ही त्या व्हेरिएबलला प्रिंट करतात तर तुमच्यासमोर काय? लिस्ट येते, बरोबर. त्या लिस्टच्या आतमध्ये काय येतो? डेटा येतो का कोड येतो? डेटा येतो. हां, कोड नाही येणार. तुम्ही लिहिताना काय लिहिलेलं आहे? कोड लिहिलेलं आहे. पण काय आउटपुट स्क्रीनवरती तुम्हाला लिस्ट येते आणि त्या लिस्टच्या आतमध्ये असा सेम कोड येऊन जातो का? नाही. पायथन त्या कोडला रन करतो. कोड रन केल्यानंतर काहीतरी डेटा येतोय, काहीतरी आउटपुट येतोय. त्या आउटपुटला कुठं स्टोअर करतोय? पहिल्यांदा तो या लिस्टमध्ये स्टोअर करतोय. आणि मग तुम्ही जेव्हा हा व्हेरिएबलला प्रिंट करताय तेव्हा डेटा तुमच्यासमोर प्रिंट होतो. समजतं कन्सेप्ट लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा? सो लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये 3 वेगवेगळे सिंटॅक्स तुम्हाला दाखवले, बरोबर. 3 वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवले. सगळ्यात पहिलं सिंटॅक्स काय होतं? एक्सप्रेशन आणि मग तुमचा फॉर लूप. हा पहिला सिंटॅक्स होतो, जिथं तुम्ही फक्त फॉर लूप क्रिएट करणार. लक्षात येते? जिथं तुमचं फक्त फॉर लूप क्रिएट होणार आणि लिस्टमध्ये तुम्ही डेटा पुट करताय. सो त्या केसमध्ये तुम्ही काय एक्सप्रेशन काय सिंटॅक्स यूज करणार? एक लिस्ट बनवणार, एम्प्टी लिस्ट असणार, त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये पहिल्यांदा राईट करणार एक्सप्रेशन नंतर राईट करणार तुम्ही फॉर लूप. हा पहिला सिंटॅक्स होतो. सो प्रत्येक सिंटॅक्समध्ये लिस्ट कॉम्प्रिहेन्शन इम्प्लिमेंट करण्या अगोदर तुम्हाला पहिले नॉर्मल कोड लिहून दाखवतो. पहिले तुम्हाला नॉर्मल कोड लिहून दाखवलंय, त्याच्यानंतर आपण लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कोड लिहितो. लक्षात येते? नॉर्मल कोड पहिल्यांदा का लिहिला आपण? हे बघा, नॉर्मल कोड आपण सगळ्यात पहिले काय लिहिलेलं आहे? कारण तुम्हाला स्ट्रक्चर जे आहे ते अंडरस्टँड करण्यासाठी. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन डायरेक्ट लिहिण्यापेक्षा पहिले नॉर्मल कोड लिहा. जर का सुरुवातीला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन जमत नाहीये तर पहिले काय करा? नॉर्मल कोडला राईट डाऊन करा आणि मग तुमचं लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कोड लिहा. लक्षात घ्या, कारण नॉर्मल कोडमध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजणार आहे, स्टेप बाय स्टेप तुम्ही कोड लिहिणार आहे, तुम्हाला अंडरस्टँडिंग होणार आहे की कोड काय लिहिलेलं आहे आणि त्याचं आउटपुट काय असणार आहे. मग त्याला तुम्ही कुठं कन्वर्ट करू शकता? लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये इझिली कन्वर्ट करू शकता. हे गोष्ट समजून घ्या. हां, एक्सप्रेशन्स कुणाला म्हणायचं त्याला पण अंडरस्टँड करा. एक्सप्रेशनचं कोड कोणतं असणार आहे? तुमचं सगळं एक्सप्रेशनचं कोड नसणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. फॉर लूपच्या आतमध्ये एवढं कोड आहे, पण या कोडमधून तुम्ही काय पिक केलं? फक्त आय डॉट अप्पर एवढंच पिक केलेलं. हे बघा, इथं तुम्ही काय पेस्ट केलं होतं? आय डॉट अप्पर. कारण का आय डॉट अप्पर काय करणार आहे? काहीतरी आउटपुट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामुळे आउटपुट क्रिएट होतोय आणि तो तुमच्या लिस्टमध्ये काय होतोय? सेव्ह होतोय. हा बेसिकली तुमचं व्हेरिएबल आहे. L1 काय? व्हेरिएबल आहे. ते L1च्या आतमध्ये काय? एक एम्प्टी लिस्ट आहे, बरोबर. आणि तुम्ही डॉट करून काय केलेलं आहे? अपेंड केलं आहे. अपेंड काय? तुमची मेथड आहे. तो फक्त डेटाला ॲड करणार आहे. मग डेटा कोण जनरेट करतोय? एवढ्या लाईनचा कोडच डेटा जनरेट करतोय ना बेसिकली. कन्सेप्ट समजतोय? एक्सप्रेशनचा कोड कसा असणार आहे? जो डेटा जनरेट करतोय. सिम्पल सांगणार. हां, आणि हा आय डॉट अप्परच तुमचा काय करतोय? डेटा जनरेट करतोय. आणि त्याला तुम्ही कुठं पुट करताय? या एम्प्टी लिस्टमध्ये पुट. सो सेम आपण तेवढंच एक्सप्रेशन इथं काय केलेलं आहे? राईट डाऊन केलं, जो की डेटा आपल्यासाठी जनरेट करण्याचं काम करतो. बाकी फॉर लूपचा जो लाईन होती तो तशीच येणार आहे तुमची, त्याच्यामध्ये काय बदल नसणार आहे. त्याच्यामध्ये फक्त कोलन ॲड नाही करणार तुम्ही त्याच्यासोबत. चल, हा होता तुमचा पहिला सिंटॅक्स, एक्सप्रेशन आणि फॉर लूप. आता तुमचा आहे
दुसरं सिंटॅक्स काय होतं, एक्सप्रेशन, फॉर लूप आणि इफची कंडिशन. लक्षात घ्या, जनरल एक्सप्रेशन, मग फॉर लूप आणि मग इफची कंडिशन. फॉर लूप तुमचं चालणार, इफ कंडिशन चेक होणार, इफची कंडिशन जर का व्हॅलिड असेल तर जो एक्सप्रेशन तुम्ही लिहिलेला आहे त्याचा जो पण डेटा जनरेट होईल तो लिस्टमध्ये पुट केला जाईल. हा जो एक्सप्रेशन आहे हा कुणासाठी आहे, इफ कंडिशनचा एक्सप्रेशन आहे. कन्सेप्ट समजतोय, हा एक्सप्रेशन कुणासाठी आहे, इफ कंडिशनसाठी आहे. फॉर लूप तुमचं स्टार्ट होणार, त्याच्यानंतर इफ कंडिशन तुमची चेक केली जाणार, जर का ती ट्रू असेल तर जो पण एक्सप्रेशन असेल तो जो पण डेटा जनरेट करणार तो डेटा कशामध्ये पुट होईल, याच लिस्टमध्ये तुमचं परत पुट केलेलं आहे ज्या लिस्टमध्ये तुम्ही कोड लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं सिंटॅक्स होतं एक्सप्रेशन, मग इफ कंडिशन आणि मग एल्स, मग परत एक्सप्रेशन आणि मग तुमचं होतं शेवटी होतं तुमचं आता फॉर लूप. लक्षात घ्या, फॉर लूप कुठं पुट केलं आहे, आता आपण शेवट केलेलं आहे. इथं आपण फॉर लूप कुठं होतं आणि मग त्याच्यानंतर इफ कंडिशन होतं. सेकंड सिंटॅक्स आणि थर्ड सिंटॅक्समध्ये डिफरन्स समजून घ्या. लक्षात घ्या, कारण इथं फक्त इफ कंडिशन आहे, इथं तुमचं काय इफ कंडिशन सोबत एल्स पण आहे, म्हणून फॉर लूप कुठं गेलेलं आहे तुमचं एंडिंगला जातं. असं पायथननी काय केलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर आता हा एक्सप्रेशन कुणाचा आहे, इफ कंडिशनचा आहे, आणि एल्स नंतरचा जो एक्सप्रेशन आहे तो कुणाचा आहे, एल्सचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कोड लिहितात, आपण कोड लिहिलं होतं इथं इफ आणि एल्स, दोन्ही पण रन होणार का, इफ आणि एल्स नाही, दोघांपैकी एक रन होतं आपलं कंडिशनल स्टेटमेंट्समध्ये, दोन्ही पण ॲट अ टाइम रन नाही होणार. जर का इफच्या आतमधलं एक्सप्रेशन रन झालं तर एल्सच्या आतमधलं एक्सप्रेशन रन होईल का, नाही होत. कंडिशनल स्टेटमेंटचं डेफिनेशन काय होतं, जर का इफ तुमचं रन झाला, इफची कंडिशन ट्रू झाली तर एल्स पार्ट तुमचं स्किप होतो, आणि जर का इफची कंडिशन फेल झाली तर एल्स पार्ट तुमचा ॲक्टिवेट होतो. सो त्याला अंडरस्टँड करा, आणि त्याच पद्धतीने इथं पण तुमची वर्किंग चालणार. सो लिस्ट कॉम्प्रिहेन्शनला यूज करा जेव्हा पण तुमच्याकडं सिम्पल टास्क आहे, खूप लॉजिकल टास्क नाही आहे, त्या केसमध्ये इफला यूज करा, एवढं सांगणार. सेम तुम्ही इथं इफ आणि एलिफला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. इफ नंतर तुम्ही काय लावलंय, कंडिशन लावलेलं, सो एलिफसाठी पण आपण देखील त्यांना यूज करू शकतो. कन्सेप्ट लक्षात घ्या. पण हे 3 मेजर सिंटॅक्स आहे, हे 3 मेजर सिंटॅक्स तुम्हाला जर का समजलं तर तुम्ही कोणता पण सिंटॅक्स स्वतः पण क्रिएट करू शकता, हे गोष्ट समजून घ्या. हां, कारण सगळे सिंटॅक्स या 3 वरतीच तुमचे डिपेंड असणार आहे, आणि मेजरली हे 3च तुम्ही यूज करणार आहे. कधी यूज करायचे, जिथं तुमच्याकडं स्मॉलर टास्क आहे परफॉर्म करण्यासाठी. परत सांगतो, मेजर टास्कसाठी तुम्ही नॉर्मल कोड लिहा, मेजर टास्कसाठी तेच तुमचे व्यवस्थित राहणार. जिथं तुमच्याकडं नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोड आहे, फॉर लूप लिहिताय, फॉर लूपच्या आतमध्ये तुमच्याकडे भरपूर 25 लाईन्सचं कोड तुम्ही राईट डाऊन केलेले, तेवढं सगळं कोड या लिस्ट कॉम्प्रिहेन्शनच्या लाईनमध्ये फिट करायला बघू नका. जर का फिट झालं पण तुम्हाला रिडेबल नसणार आहे, आणि चेंज करताना, मॉडिफाय करताना कोडमध्ये पण तो तुम्हाला अवेलेबल नसणार आहे. लक्षात घ्या. आता आपण आज नवीन कन्सेप्टकडे जाऊ. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन अंडरस्टँड करा. स्मॉलर टास्कसाठी सगळेजण लिस्ट कॉम्प्रिहेन्शनला यूज करणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काही लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं कोड मी लिहितो, तुम्ही मला फक्त सांगा आउटपुट काय येणार, म्हणजे त्याचं कशा पद्धतीने वर्किंग असणार आहे त्याला लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक नवीन अजून एक व्हेरिएशन दाखवतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन मधलंच आहे, अजून एक पार्ट आहे. व्हेरिएबल बनवतोय, न्यू नावाचं व्हेरिएबल बनवतोय, आणि त्याच्या आतमध्ये काय करणार मी आता, कोड लिहिणार आहे. कोड कसं लिहितोय बघा. मला सांगायचं आहे काय येईल याचं आउटपुट या 2 लाईनचं. एकच मिनिट.
हॅलो वर्ल्ड प्रिंट होईल 10 टाइम्स. हां चल चेक करू. झालं हॅलो वर्ल्ड तुमचं किती वेळ प्रिंट झालं इथं 10 टाइम्स प्रिंट झाला. सो नेहमी लक्षात घ्या जो एक्सप्रेशन असतो हा काय तुमचा एक्सप्रेशनच आहे, तो कुठं पुट केला जातो, या लिस्टमध्येच तुमचा पुट केला जातो जेव्हा आउटपुट क्रिएट होतो त्याचं. हां सो नेहमी लक्षात घ्या इथं तुम्ही फॉर लूप चालू केलेलं आहे, फॉर लूप काय केलेलं आहे तुम्ही स्टार्ट केलेलं आहे, पण इथं एक्सप्रेशन काय होतं तुमचं हॅलो वर्ल्ड होतं. तर नेहमी एक्सप्रेशन पुट केलं जातं तुमच्या लिस्टमध्ये, हा तुम्हाला दाखवायचा आहे. तुमचा फॉर लूप स्टार्ट झाला, फॉर लूप कसं स्टार्ट झाला असेल, रेंज फंक्शननी काय केलं असेल 10 व्हॅल्यू जनरेट केली असतील. हां 0 पासून ते 9 पर्यंत एक एक व्हॅल्यू पायथननी पिक केली 0ला. कशामध्ये स्टोअर केलं 0ला पिक करून एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. पण आपण इथं एक्सप्रेशन काय दिलं होतं हॅलो वर्ल्ड. सो एक्समध्ये तर 0 स्टोअर झाला, पण त्या एक्सचा आपण यूजच नाही केलं. एक्समध्ये जो डेटा स्टोअर झाला त्याच्या आपण कुठंच यूज नाही केलेलं आहे. आपण काय इथं पुट केलं डायरेक्टली हॅलो वर्ल्ड. आणि हॅलो वर्ल्ड कोणत्या जागेवरती पुट केलेलं आहे, एक्सप्रेशनच्या जागेवरती पुट केलेलं आहे. याचं सिंटॅक्स बघ चेक करा. फॉर लूप सिंगल फॉर लूप नुसतं त्याचं सिंटॅक्स काय होतं एक्सप्रेशन आणि फॉर लूप. सो मी इथं एक्सप्रेशन लिहिलं आणि फॉर लूप लिहिलं. सो याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे की तुम्ही इफ कंडिशन लिहा, काही पण तुम्ही पुट करा, एक्सप्रेशनची जी जागा आहे तुमच्या लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये, एक्सप्रेशनची जी जागा आहे त्या एक्सप्रेशनच्या जागेवरती तुम्ही जो पण कंटेंट पुट करणार तो कंटेंट बेसिकली तुमच्या लिस्टमध्ये सेव्ह होणार. हे कन्सेप्ट समजून घ्या. म्हणून आपण इथं एक्सप्रेशनच्या जागेवरती काय लिहित होतो आय डॉट अप्पर. आय डॉट अप्पर काय होणार होतं, आयमध्ये जो पण डेटा होता त्याला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करून तो डेटा कुठं सेव्ह होणार तुमच्या त्या लिस्टमध्ये स्टोअर होणार. सो हा कन्सेप्ट समजा. एक्सप्रेशनच्या जागेवरती तुम्ही जो पण डेटा पुट करणार तो डेटा तुमचं कुठं स्टोअर होणार त्या लिस्टमध्ये स्टोअर होणार सेम, आणि याच लिस्टमध्ये स्टोअर होते कारण त्याच्याच आतमध्ये त्याचं कोड आहे. हे कन्सेप्ट समजा. स्किप केलं. एवढंच एक एक्सप्रेशन होतं. अंडरस्टँड झालं कन्सेप्ट लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं. बाकी तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचे अजून सिंटॅक्स मी जसं जसं पुढं कन्सेप्ट अजून लिस्टमध्ये आपण एक्सप्लोर करू त्याच्यामध्ये अजून तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तुम्हाला मी अजून एलिफ सोबत कसं यूज करायचं त्याला एक शो करतो, आणि आपण नेस्टेड लिस्ट आता स्टडी करणार आहे तर त्या टॉपिकला पण तुम्हाला तिथं एक्सप्लेन करतो. हेडिंग द्या आता नेस्टेड लिस्ट. नेस्टेड लिस्ट काय असणार आहे आता. नेस्टेड लिस्ट कुठं ऐकलो आपण हा नेस्टेड वर्ड, लूपमध्ये ऐकलो. अजून अजून कुठं ऐकलं, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये ऐकलं होतं. कंडिशनल स्टेटमेंट्समध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्स येस कंडिशनल स्टेटमेंट्समध्ये आपण काय केलं होतं त्याला स्टडी केलं होतं की जिथं एक इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये आपण अजून एक इफ स्टेटमेंट राईट केलं. नेस्टेड फॉर लूप, नेस्टेड वाईल लूप, त्याच्यामध्ये काय स्टडी केलं, एका फॉर लूपच्या आतमध्ये अजून एक फॉर लूप. वाईल लूपमध्ये काय, एका वाईल लूपच्या आतमध्ये अजून एक वाईल लूप. सेम तसंच तुमचं नेस्टेड लिस्ट असणार आहे. एक तुमची मेन लिस्ट असणार आहे, एक तुमची मेन लिस्ट असणार आहे. त्या मेन लिस्टच्या आतमध्ये तुमचे काय असणार आहे, अजून काही लिस्ट असणार आहे. लक्षात येतंय, एक मेन लिस्ट असणार आहे, त्या मेन लिस्टच्या आतमध्ये तुमचे अजून लिस्ट असणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार नेस्टेड लिस्ट. म्हणजे एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट, त्या लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट. तोच कन्सेप्ट काय झालं तुमचं नेस्टेड लिस्ट. समजून घेऊ कशा पद्धतीने नेस्टेड लिस्ट क्रिएट होते. हां एक एल नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये मी काय सांगितलं एक मेन लिस्ट असणार आहे, ही तुमची मेन लिस्ट. त्याच्या आतमध्ये मी काय करतोय, काय डेटा पुट करतोय, सपोज 10, 20, 30, 40. आता कॉमा दिलं, आता मी काय करतोय एक अजून एक लिस्टच इथं काय करतोय क्रिएट करतोय, आणि त्या लिस्टच्या आतमध्ये मी काय करतोय राहिलेला डेटा माझा काय करतोय पुट करतोय. लक्षात. आता मला सांगायचंय हा जो तुमचं लिस्ट आहे हा काय झालेला आहे एक डेटा म्हणून पास झालेला आहे. त्या या मेन लिस्टच्या आतमध्ये हा पूर्ण लिस्ट काय एक सिंगल डेटा आहे. त्याच्यासाठी लक्षात घ्या, कोण लिस्ट जो आहे त्याच्या आतमध्ये जो डेटा असतो तो कसा सेपरेट होतो,
कॉमनी सेपरेट होतो. प्रत्येक डेटा तुमचा कॉमनी सेपरेटेड आहे. हा तुमचा पहिला डेटा आहे. तुम्ही काय ह्या सगळ्या डेटाला तुम्ही काय म्हणणार आहे? पहिलं डेटा कोणतं? या सगळ्या डेटामधून तुमचं 10. तुम्ही 10 आणि 20ला दोघांना कंबाईन करून सांगणार का हा पहिला डेटा आहे? नाही. तुम्ही काय सांगणार? फक्त 10 काय तुमचं? हा फर्स्ट डेटा आहे. का? कारण 10 नंतर काय आलेलं आहे तुमचं? लगेच कॉमा आलेलं आहे. म्हणजे तो डेटा तिथं संपला, म्हणून तुम्ही त्याला काय सांगताय? पहिला डेटा. लक्षात येतं? फर्स्ट डेटा तुमचं. सो असंच हा तुमचं फर्स्ट, मग सेकंड डेटा मी पुट केलं, परत कॉमा दिलं, थर्ड डेटा पुट केला. आता मी काय केलं? 40 पुट केला, कॉमा दिला, आणि आता डायरेक्टली मी काय करतो? एक लिस्टच तिथं पुट करून देते, आणि त्या लिस्टच्या आतमध्ये काय अजून सब डेटा आहे, काय ना काहीतरी डेटा त्याच्यामध्ये पण स्टोर आहे. सो हा पूर्ण लिस्ट, ही जी तुमची पूर्ण लिस्ट आहे, हा या मेन लिस्टसाठी, ही जी तुमची मेन लिस्ट आहे ना, हे ब्रॅकेट्स, हे मेन ब्रॅकेट्स आहे बरोबर, त्याच्यासाठी हा पूर्ण लिस्ट काय एक सिंगल डेटा आहे. कन्सेप्ट समजतोय काय म्हणतोय मी आता? आता ह्याच्यानंतर मी परत कॉमा देऊ शकतो. मला पाहिजे मी सिंगल डेटा स्टोअर करायचं आहे, मी अशा पद्धतीने सिंगल डेटा स्टोअर करू शकतो. आता परत कॉमा देतोय. आता मला काय करायचं आहे? एक लिस्टच परत एकदा स्टोअर करायची. त्याच्या आतमध्ये मी लिस्ट करणार ना, आणि राहिलेला जो डेटा आहे त्याच्या आतमध्ये परत मी पुट करणार, काय अशा पद्धतीने. आणि माझी जी मेन लिस्टचं क्लोजिंग ब्रॅकेट होतं त्याला मी पुट करून देणार. कन्सेप्ट समज. मेन लिस्ट कोणती तुमची? ही तुमची मेन लिस्ट ही, आणि ह्याच्या आतमधला तुमचा जो डेटा आहे ही तुमची मेन लिस्ट आहे, आणि त्याच्या आतमध्ये तुमचं डेटा प्रेझेंट आहे. आता त्या डेटामध्ये तुम्ही काय केलेलं आहे? अजून एक लिस्ट पुट करून दिलेली. तुम्ही एक डेटा म्हणूनच काय केलेली? एक लिस्ट पुट केलेली. सो त्याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो? नेस्टेड लिस्ट. कन्सेप्ट समजा. एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट काय करायची? क्रिएट करायची. सिम्पल. त्याला आपण म्हणणार नेस्टेड लिस्ट. सो ही तुमची एक लिस्ट होती सुरुवातीला, मेन लिस्ट. त्याच्या आतमध्ये तुम्ही किती सब लिस्ट बनवले? ही मेन लिस्ट आहे, त्या मेन लिस्टच्या आतमध्ये किती सब लिस्ट आहे? 2 आहे. हां, ही तुमची पहिली आणि ही तुमची दुसरी. कन्सेप्ट क्लिअर आहे? आता ह्याला मी प्रिंट करणार. काय करणार मी? ह्याला प्रिंट करणार आणि चेक करणार नेस्टेड लिस्ट कशी दिसते. जशी क्रिएट केली होती त्याच पद्धतीने आपल्यासमोर प्रेझेंट आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं इंडेक्सिंग आणि स्लायसिंग अंडरस्टँड करणं. परत इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ह्याच्या आतमध्ये आता अंडरस्टँड करणं. समजून घ्या. आता इंडेक्सिंग आणि स्लायसिंग कशावरती? नेस्टेड लिस्टवरती. इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचं डेफिनेशन सेमच आहे जे आपण मागं स्टडी केले, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही आहे. हां, आपण प्रत्येक लिस्टमध्ये काय करणार? आपण इंडेक्स नंबर्स असाइन करणार. हां, प्रत्येक लिस्टमध्ये आपण एक एक डेटाला एक इंडेक्स नंबर देणार, लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट. तो सेम कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आणि स्लायसिंग काय आपलं? तर इंडेक्स नंबरचा यूज करून आपण डेटाचा ॲक्सेस घेणार परत. पण आता ह्याच्यामध्ये थोडं इंडेक्सिंग तुमची चेंज होणार. थोडी इंडेक्सिंग काय होणार तुमची याच्यामध्ये आता? चेंज होणार. समजून घेऊ आपण इंडेक्सिंग कशा पद्धतीने तुमची याच्यामध्ये चेंज होते. सेम लिस्ट घेतोय, म्हणजे की त्याच्या आतमधलं डेटा घेतोय फक्त. आता लिस्ट नाही घेत पूर्ण, त्याच्या आतमधलं डेटा घेतोय. मेन लिस्टच्या आतमध्ये डेटा काय झाला? हा पूर्ण डेटा झाला तुमचं. त्याच्यामध्ये काय येतोय आता? लिस्ट सुद्धा देखील तुमची येते. समजून घ्या. आता काय सांगितलं होतं तुम्हाला? लिस्टमध्ये इंडेक्सिंग करताना एक डेटाला एक इंडेक्स नंबर पूर्ण प्रोव्हाइड करायचं. एक पूर्ण डेटाला एक इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करायचं. आता 2 वेज आहे आपल्याकडे इंडेक्सिंग करण्याची. एक आहे लेफ्ट टू राईट आणि एक होती राईट टू लेफ्ट. तर लेफ्ट टू राईट जेव्हा मी चालू करणार तर 10 हा पहिला डेटा आहे, तर त्याला इंडेक्स नंबर काय भेटणार? 0. 20ला 1, 30ला 2, 40ला 3. आता लक्ष द्यायचं आहे. आता हा जो डेटा आहे ना तुमचा, हा एक पूर्ण डेटा आहे. मेन लिस्टसाठी ही पूर्ण लिस्ट काय? एक डेटा आहे. हा कन्सेप्ट समजा. मेन लिस्टसाठी हा तुमची जी सेकंड लिस्ट आहे त्याच्या आतमधली जी सब लिस्ट आहे हा पूर्ण एक डेटा आहे त्याच्यासाठी. सो त्या पूर्ण लिस्टला आपण कोणता इंडेक्स नंबर देणार? 4. लक्षात घ्या. त्या पूर्ण लिस्टला आपण कोणता इंडेक्स नंबर देणार? 4. मग आपण पुढे जाणार. आपल्याला कोणता डेटा आहे आता? 80. त्याला कोणतं देणार? 5. 90ला 6. परत एक पूर्ण लिस्ट आलेली, त्याला आपण एक देणार 7. कन्सेप्ट लक्षात घ्या. आता इंडेक्सिंग कशी चेंज झालेली? 0, 1, 2, 3. पूर्ण लिस्टला आपण एक इंडेक्स नंबर दिलाय 4. मग 80ला परत 5, 90ला 6, आणि परत एक पूर्ण लिस्ट आलेली तुमची, त्या पूर्ण लिस्टला आपण एक इंडेक्स नंबर दिलाय म्हणजे की 7. कन्सेप्ट समजतोय? आता स्लायसिंग वरती जाऊ.
फक्त -1 जर का तुम्ही राईट टू लेफ्ट गेले तर सेम पद्धत परत. हां, राईट टू लेफ्ट गेले तर कसं होणार? चला ह्याला देणार मी -8 -7 -6 -5. आता या पूर्ण लिस्टला काय येणार? -4 आणि 80ला काय येणार? -3, याला -2 आणि या पूर्ण लिस्टला परत काय येणार? -1. काय अशा पद्धतीने लक्षात येतोय? आता असं कधीच इंडेक्स नेस्टेड लिस्टमध्ये, म्हणजे की नेस्टेड लिस्ट कुणाला म्हणायचं? जिथं एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट बनवून ठेवलेली, त्याला आपण म्हणतो नेस्टेड लिस्ट. सो जेव्हा नेस्टेड लिस्ट असते त्याला इंडेक्सिंग बदलते. 0 1 2 3 4 दिला, या 50ला 4 नका देऊ. लक्षात घ्या, या 50ला 4, 60ला 5 आणि 70ला 6 देऊन नका बसू. ही इंडेक्सिंग रॉंग होणार तुमची. लक्षात येतोय? पूर्ण एक लिस्टला एक इंडेक्स नंबर भेटणार आहे नेस्टेडमध्ये. हे कन्सेप्ट समजा. चला आता काय करणार आपण? स्लाइसिंग करणार. हां, आता आपण काय करणार? स्लाइसिंग करणार. स्लाइसिंगमध्ये मी काय करणार? व्हेरिएबलचं नाव लिहिणार. व्हेरिएबलचं जेव्हा नाव लिहिणार तेव्हा तिथं काय पुट करतोय? चला मी आता 4 इंडेक्स नंबर काय करतोय? पुट करतोय. सो जेव्हा मी 4 इंडेक्स नंबरला पुट करतोय, सो पायथन काय करणार? जाणार त्या लिस्टमध्ये 4 इंडेक्स नंबरला सर्च करणार, जाणार आणि त्या 4 इंडेक्स नंबरला सर्च करणार आणि कोणती लिस्ट येणार? ही पूर्ण लिस्ट तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती काय असणार? प्रेझेंट असणार. कारण पायथन बेसिकली काय करतोय? 4 इंडेक्स नंबरला सर्च करतो आणि त्याच्यावरचा जो डेटा असतो त्याला आउटपुट स्क्रीनवरती पाठवतो. तर त्याच्यावरती डेटा काय? एक पूर्ण लिस्टच आहे ना डेटा म्हणून. त्याच्यावरती डेटा कोणता आहे? 4 इंडेक्स नंबरवरती डेटा काय स्टोर आहे? एक पूर्ण लिस्ट स्टोर आहे. सो ती पूर्ण लिस्ट तुमच्या समोर काय होणार आता? प्रेझेंट. कन्सेप्ट क्लिअर आहे? समजतंय? आता इंडेक्सिंग आणि स्लाइसिंगमध्ये आता थोडंसं व्हेरिएशन बदलतोय. आता लक्ष द्यायचंय. मी आता काय सांगतोय की या 50चा किंवा ह्या लिस्टच्या आतमधला एक स्पेसिफिक डेटाच मला पाहिजे. लक्षात येते? मला पूर्ण लिस्ट नको आहे. ही जी पूर्ण लिस्ट आता माझ्यासमोर आली ना 50 60 70, ती नको आहे. मी काय सांगतोय? मला फक्त 70चं काय पाहिजे? ॲक्सेस पाहिजे. फक्त 70 डेटाचा ॲक्सेस पाहिजे. आता पायथन काय करतोय माहिती आहे? ही जी सब लिस्ट होती ना, या सगळ्या सब लिस्टला पायथन काय करतो? साईडला घेतो. म्हणजे सपोज मी याला काय करणार? आता कॉपी करणार, खाली येणार, तर पेस्ट करणार. असे जेवढे पण सब लिस्ट आहे ना ते सगळे साईडला घेतले जातील. याला पण साईडला घेणार आणि आता पायथन परत एकदा या सगळ्या सब लिस्टला इंडेक्सिंग करतो. परत एकदा काय होणार? तुमची इंडेक्सिंग इथं सब लिस्टला स्टार्ट होणार. लक्षात येतोय? सो 50ला काय इंडेक्स नंबर भेटणार? 0. परत पहिल्यापासून सुरुवात होणार इंडेक्सिंग 1 आणि याला काय भेटणार? 2. लक्षात येतोय? आणि सेम या लिस्टला पण आता परत पहिल्यापासून इंडेक्सिंग होणार. म्हणजे 100ला काय भेटणार? 0, 110ला 1 आणि 120ला 2. सेम निगेटिव्हमध्ये केलं तर काय होईल? याला काय भेटेल? -3, -2, याला -1. सेम याला पण तीच इंडेक्सिंग काय करतोय मी? इथूनच कॉपी करणार आणि याला पेस्ट करतो आणि त्याला पण सेमच इंडेक्सिंग आहे ना. काय अशा पद्धती कन्सेप्ट समजतोय? हां, चल आता तुम्हाला काय शो करणार आहे मी ते समजून घ्या. आता मी काय सांगितलं तुम्हाला? सगळ्यात मला ही पूर्ण लिस्ट नको आहे. मला त्याच्या आतमधला कोणता डेटा पाहिजे? फक्त 70 डेटा पाहिजे. सो त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही त्या लिस्टचा ॲक्सेस घेणार. पायथन सगळ्यात पहिले कुणाला चेक करणार? त्या लिस्टचा ॲक्सेस घेणार. या पूर्ण लिस्टचं पहिले तुम्हाला काय पाहिजे? ॲक्सेस पाहिजे. सगळ्यात पहिले या पूर्ण लिस्टचं तुम्हाला ॲक्सेस पाहिजे. सो त्या पूर्ण लिस्टचा ॲक्सेस कसा भेटणार? त्याचा इंडेक्स नंबर काय? 4. सो तुम्ही इथं काय पुट करणार? तुम्ही 4ला पुट करणार. एकदा की तुम्ही 4ला पुट केलं त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? हा झालं तुमचं सेम सिंटॅक्स. परत तुम्हाला जेव्हा तुम्ही नुसतं L4 केलं तेव्हा तुम्हाला एक पूर्ण लिस्ट आली. आता मी काय सांगतोय? ते पूर्ण लिस्ट नको आहे, त्याच्या आतमधलं 70 हवं आहे. सो काय करायचं आहे तुम्हाला? अजून एक इथं स्क्वेअर ब्रॅकेट पुट करायचं आहे आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये त्याचा इंडेक्स नंबर पुट करायचा आहे. सो 70चा इंडेक्स नंबर काय? 2. सो तुम्ही इथं कुणाला पुट करणार? 2ला पुट करणार. सो आता काय अशा पद्धतीने तुमची डबल स्लाइसिंग होणार. डबल स्लाइसिंग ऑपरेशन्स इथं परफॉर्म होणार. तर डबल इंडेक्सिंग झाली ना. सो डबल स्लाइसिंग ऑपरेशन्स तुम्ही इथं परफॉर्म करा. क्लिअर? हा तुमचं सिंगल स्लाइसिंग ऑपरेशन्स होतं. तिथंच तुम्ही नाही थांबणार. तुम्ही आता डबल स्लाइसिंग करणार. डबल स्लाइसिंग कशा पद्धतीने होणार? सगळ्यात पहिले हा जो 4 आहे हा कुणाचा ॲक्सेस घेतो? या लिस्टचा ॲक्सेस घेणार. पण त्याला आउटपुट स्क्रीनवरती घेऊन येणार का? नाही. आता हा ब्रॅकेट काय सांगतोय? त्याच्या आतमध्ये जायचं आणि कोणत्या एलिमेंटला घ्यायचं? सेकंड पोझिशनवरचा एलिमेंट घ्यायचं. सेकंड पोझिशनवरचा एलिमेंट कोणतं होतं तुमचं? 70. सो आता जेव्हा रन करणार दोन्ही आउटपुट चेक करा. पहिल्यांदा हा जो 4 होता यांनी कोणता डेटा पिक केला? पूर्ण एक लिस्ट म्हणून डेटा पिक केला आणि आपल्यासमोर आणला. आता ह्या डेटानी काय केलं? या स्लाइसिंग डबल स्लाइसिंगनी काय केलं? सगळ्यात पहिले हाच डेटा पिक केला पण त्याच्या आतमध्ये जाऊन कोणता डेटा पिक केला? सेकंड पोझिशनवरचा, म्हणजे की 70ला पिक केलं आणि आपल्यासमोर काय केलं? इथं प्रेझेंट केलं. कन्सेप्ट समजतोय? आता
हे झाले तुमची डबल स्लाइसिंग. आता सपोज करा माझी जी लिस्ट आहे ही माझी मेन लिस्ट आहे. मी काय केलं, इथं गेलो 70मध्ये, इथं लावलं कॉमा आणि इथं अजून एक लिस्ट करू शकतो ना मी. नेस्टेड लिस्टचा कन्सेप्ट काय, एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट, त्या लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट. मी तेच करतोय, ही माझी मेन लिस्ट होती, त्या मेन लिस्टच्या आतमध्ये ही माझी एक लिस्ट होती, त्या लिस्टच्या आतमध्ये मी अजून एक लिस्ट क्रिएट करतो. लक्षात येतोय. आता मी याच्यामध्ये काय करणार, डेटाला पुट करणार. सपोज मी इथं पुट करतोय 71, 72, 73, काय अशा पद्धतीने. आता पायथन काय करणार, परत या लिस्टला पण पिक करतो, या लिस्टला पण तो काय करणार, पिक करणार. कुठं घेऊन येणार, साईडला घेणार म्हणजे, ठीक आहे, असं समजा साईडला घेतलं त्यांनी. आता त्याला पण परत तो काय करणार, इंडेक्सिंग देणार. 71ला देणार 0, 72ला 1, 73ला 2. नेगेटिव्हमध्ये दिला तर परत सेम, जसं -1, -2, -3. चल, आता मला पाहिजे 73चा ॲक्सेस. मला काय पाहिजे, 73चा ॲक्सेस पाहिजे. सो पायथन काय करणार, प्रिंट करणार. चल, मध्ये सगळ्यात पहिले तर आपण कुणाचा ॲक्सेस घेणार, मेन लिस्ट. या पूर्ण लिस्टचा ॲक्सेस घ्यावा लागेल ना सगळ्यात पहिले. तर एवढं त्याचा इंडेक्स नंबर काय 4, तर 4चा ॲक्सेस घेणार. 4मध्ये आता पायथन गेला त्याच्या आतमध्ये. आता इंडेक्सिंग 50ला इंडेक्सिंग काय झालं 0, 60ला 1, 70ला 2. आता या पूर्ण लिस्टला इंडेक्स नंबर काय भेटला 3. लक्षात येतोय. तुम्ही इथं काय पुट करणार, आता 4, सगळ्यात पहिले 4, मग सेकंड ब्रॅकेटमध्ये 3, आणि आता त्याच्या आतमध्ये परत इंडेक्सिंग केली. 71ला काय 0, 72ला 1, आणि 73ला काय 2. सो आता मला पाहिजे 73, तर मी इथं किती ब्रॅकेट्स क्रिएट करणार, 3 ब्रॅकेट्स क्रिएट करणार आणि त्याच्या आतमध्ये पुट करून देणार 2. सो पायथन पहिले कुठं जाणार, 4 इंडेक्स नंबरवरती जाणार. 4 इंडेक्स नंबरवरती कोण आहे, इनिशियल, हा पूर्ण डेटा आहे. एवढं सगळं डेटा पायथन पहिले पिक करतो. आता लगेच त्याला आउटपुट स्क्रीनवरती घेऊन येतो का, नाही. त्याच्या आतमध्ये तो कोणत्या इंडेक्स नंबरवरती जाणार, 3 इंडेक्स नंबरवरती. तर त्याच्या आतमध्ये जर का गेलो तर तिसऱ्या इंडेक्स नंबरवरती काय अजून एक लिस्ट आहे पूर्ण, हां, त्याला पिक करतो. मग त्याच्या त्याला समोर घेऊन येणार का, नाही. आपण इथं काय दिलेलं आहे, अजून एक तिसरं ब्रॅकेट दिलं 2. तो त्या लिस्टच्या आतमध्ये जाऊन तो सेकंड इंडेक्स नंबरचा डेटा पिक करणार आणि माझ्या आउटपुट स्क्रीनवरती घेऊन येणार. आला 70. कन्सेप्ट समजतोय. सगळ्यात पहिले तुमची मेन लिस्ट असणार आहे. मेन लिस्टला पहिले इंडेक्सिंग होणार. त्या मेन लिस्टमध्ये कॉमनली सेपरेटेड जेवढा डेटा असेल त्या पूर्ण डेटाला एक इंडेक्स नंबर होता. इथं तुमचा कॉमा आहे, हां, आणि दुसरा कॉमा कुठं आहे तुमचा, इथं प्रेझेंट. मग त्या कॉमा आणि या कॉमाच्या मध्ये हा पूर्ण डेटा आहे, बरोबर ना. तर त्याला एक पूर्ण इंडेक्स नंबर प्रोव्हाइड होणार. मग त्या लिस्टच्या आतमध्ये जाऊन परत पायथन काय करणार, इंडेक्सिंग करणार एवढ्या डेटाला. त्याच्या आतमध्ये अजून एक लिस्ट आहे, त्याच्या आतमध्ये पण जाऊन पायथन काय करणार, इंडेक्सिंग करणार. सो अशा पद्धतीने तुमचं नेस्टेड इंडेक्सिंग चालणार. इथं सिंगल इंडेक्सिंग झाली का, आता नाही. आता इथं 3 वेळेस इंडेक्सिंग झाली. पहिल्यांदा मेन कंटेंटला इंडेक्सिंग झाली, मग जिथं जिथं सब लिस्ट होते त्याच्या आतमध्ये जाऊन परत इंडेक्सिंग झाली, आणि परत सब लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट आहे तर त्याच्या आतमध्ये पण जाऊन पायथनला काय करावं लागलं, इंडेक्सिंग करावं लागलं. अशा पद्धतीने तुम्ही आता स्लाइसिंग करणार. हा आहे तुमचं नेस्टेडचं इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग. आता सिंगल नंबर होता, परत तिथं पण 3 मेथड ह्याच्यामध्ये पण येतात. सिंगल जसं तिथं होतं आपलं मेथड 1 मध्ये सिंगल इंडेक्स नंबर. सेकंड मेथडमध्ये काय होतं, स्टार्ट इंडेक्स नंबर आणि स्टॉप इंडेक्स नंबर, म्हणजे एंड इंडेक्स नंबर. आणि तिसऱ्यामध्ये स्टार्ट, एंड आणि स्टेप काउंट. सो सेम तुम्ही ह्याच्यामध्ये पण स्टेप काउंट वगैरे प्रोव्हाइड करू शकता. कन्सेप्ट लक्षात येतो. हा तुमचा ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये सिंगल इंडेक्स नंबर आहे. इथं सिंगल इंडेक्स नंबरच्या जागी मी काय करू शकतो, स्टार्ट आणि एंड इंडेक्स नंबर पण प्रोव्हाइड करू शकतो. ह्याच्यामध्ये पण स्टार्ट आणि एंड प्रोव्हाइड करू शकतो. ह्याच्यामध्ये पण स्टार्ट आणि एंडला प्रोव्हाइड करू शकतो. जशी वर्किंग होती मग तीच चालू. चला एक आपण ते पण ट्राय करू. तुम्ही सांगा मला काय होणार. प्रिंट एलच्या आतमध्ये मी देतोय 0. 0 पासून ते देतो 5 पर्यंत. हां, मग त्याच्या आतमध्ये मी इथं देणार 0 पासून ते 3 पर्यंत. सांगा काय होईल आता, काय डेटा तुमचं हे होणार. त्या लिस्टला खाली घेऊन येऊ.
10-20 आणि 30-40 वाली लिस्ट आहे ती येणार. त्याच्या आत 50-60-70 वाली लिस्ट येणार आणि त्यानंतर 71-72-70 ते 3 लिस्ट येते येणार. काय म्हटलं परत मग? सगळ्यात पहिले काय, सगळ्यात पूर्ण लिस्ट सांग. आउटपुट स्क्रीनवरती काय आहे? अच्छा ठीक आहे, चल. ऑनलाईन मेंबर्सनी काय दिलं आहे? 10-20-30. ओके, 10-20-30. संदेश आणि सायलीमध्ये 10-20-30 आलं. 10-20-30 कसं केलं असेल? पहिले काय तुमचं हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे बरोबर. हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय 0 पासून ते 5 पर्यंतचा डेटा घ्या. हां चला, पहिल्यांदा पायथननी काय केलं असेल? या पूर्ण मेन लिस्टला इंडेक्सिंग केली असेल ना. हां, मेन लिस्टला जेव्हा त्यांनी इंडेक्सिंग केली तर 10ला काय भेटलं? 0, 20ला 1, 30ला 2, 40ला 3. आता जो 4 इंडेक्स नंबर होता तो कुणाला भेटला? या पूर्ण लिस्टला भेटला. एवढं सगळं डेटाला 4 इंडेक्स नंबर भेटला ना. लक्षात येतोय? इथं तुमचं कॉमा आहे आणि इथं एक लगेच कॉमा कुठं येतं तुमचं? इकडे येतं. हे जे कॉमा आहे ते लिस्टच्या आतमधले कॉमा आहे. हे कन्सेप्ट लक्षात येईल. हां सर, पूर्ण डेटाला काय दिलं असेल? 4 इंडेक्स नंबर दिले असेल. सगळ्यात पहिले काय लिहिलं आहे आपण? 0 पासून ते 5 पर्यंतचा डेटा ॲक्सेस करा. मग 0 इंडेक्स नंबरपासून ते कुठपर्यंतचा इंडेक्स नंबर ॲक्सेस होणार? 4 पर्यंतच. कारण 5 एंड इंडेक्स आहे, त्याच्यापेक्षा एक कमी. सो 0 पासून ते 4 पर्यंत पहिले पायथननी एवढं डेटा सगळं काय केलं? साईडला घेतलं. आता त्या डेटावरती त्यांनी काय अप्लाय केलं? 0 पासून ते 3 पर्यंत अप्लाय केलं. सो 0, 1, 2, 3ला नाही घेणार ना आपण, कारण त्याच्यापेक्षा पण एक कमी घ्यावंच लागेल. कन्सेप्ट समजतोय? हे जे तुम्ही डबल ब्रॅकेट्स हँडल करताय ना, हे जे डबल ब्रॅकेट्स आहे, इथं हा पहिला ब्रॅकेट आहे, हा त्याच्यानंतरचा दुसरा ब्रॅकेट आहे. सो त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा ब्रॅकेट तुमचा ॲप्लाय होणार. कुठं ॲप्लाय होणार? मेन लिस्टवरतीच ॲप्लाय होणार. मेन लिस्टमधलं सगळं डेटा पायथन साईडला घेणार. मग जो डेटा साईडला घेतलेला आहे त्याच्यावरती काय अप्लाय करणार पायथन? हा 0 पासून ते 3 पर्यंत अप्लाय करणार. सो काय डेटा आला तुम्हाला? 10-20-30. कन्सेप्ट समजा. आता हा जो 0 पासून ते 3 पर्यंत आहे, हा काय तुमच्या पूर्ण डेटावरती अप्लाय नाही होणार. हे कॉन्सेप्ट लक्षात घ्या. हा कुठं अप्लाय होणार? ज्या पहिल्या स्लायसिंगनी तुमचा डेटा साईडला घेतला होता. फर्स्ट ब्रॅकेट जेव्हा सॉल्व्ह झाला तेव्हा काहीतरी डेटा साईडला आला असेल. चला आपण याला स्टेप बाय स्टेप काय करू? सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल की असे कन्सेप्ट्स आहे ना सॉल्व्ह कसे करायचे. जेव्हा असं इंडेक्सिंग केली जाते, असे स्लायसिंग ऑपरेशन्स केले जातात, डबल ब्रॅकेट जेव्हा पुट केले जातात, तर सगळ्यात पहिलं ब्रॅकेट तुमचं सॉल्व्ह होणार. सगळ्यात पहिले तुमचं पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह होणार. हे कन्सेप्ट लक्षात घ्या. पहिला ब्रॅकेट कुणावरती अप्लाय होणार? का पूर्ण मेन लिस्टवरती अप्लाय होणार ना तुमचं. सो मेन लिस्टवरती जेव्हा पहिला ब्रॅकेट अप्लाय झाला तर किती डेटा आला? फक्त एवढंच डेटा आला. त्याला कॉपी करतोय आणि इथं खाली पुट करतोय. चल, 0 पासून ते काय होतं? ते 5. पायथननी किती डेटा घेतला? एवढंच डेटा घेतला. आता पायथन कोणतं ऑपरेशन्स अप्लाय करणार? 0 पासून ते 3 पर्यंत. आता हा जो 0 पासून ते 3 पर्यंत आहे, हा मेन लिस्टवरती अप्लाय नाही होणार. आता ही जी लिस्ट साईडला घेतलेली त्याच्यावरती पायथन अप्लाय करतो. 0 पासून ते 3 पर्यंत जर का याच्यावरती अप्लाय केलं तर काय डेटा होणार? 10, 20 आणि 30 येणार. थर्ड इंडेक्स नंबरवरती कोण आहे? 40. 40ला नाही घेणार आपण, कारण 0, 1 आणि 2 डेटा प्रिंट करू शकतो. 3 तुमचं एंड इंडेक्स आहे, त्याच्यापेक्षा एक कमी काय डेटा आहे? 10, 20 आणि 30. सो आउटपुट स्क्रीनवरती पण काय आला तुमचं? तोच डेटा. लक्षात येतोय? इथं जर का मी अजून एक पुट केला असता, इथं दिला असतं मी 2, तर काय आलं असतं मग? म्हटलं होतं तू? कोण म्हटलं? लक्षात येतोय? आता हा तिसरा ब्रॅकेट कुणावरती अप्लाय झाला? का ह्याच्यावरती अप्लाय झाला का? त्या डेटावरती. जो डेटा तुम्ही इथं साईडला घेतलेला आहे त्याच्यावरती अप्लाय झाला. कन्सेप्ट समजतोय? हां, मग खाली मी जाणार, काय लिहिणार इथं ब्रॅकेटमध्ये? 2 लिहिणार बरोबर. आता हा सेकंड इंडेक्स नंबरचा डेटा कुणावरती अप्लाय होणार? या वरच्या डेटावरती फक्त.
ह्याला इंडेक्स नंबर काय 0, ह्याला इंडेक्स नंबर काय 1, ह्याला इंडेक्स नंबर काय 2. सो 2 इंडेक्स नंबरवरचा डेटा काय 30. आता ह्याच्या पुढे जर का मी अजून एक ब्रॅकेट टाकलं, त्याच्यामध्ये टाकलं 5, आता काय होईल? आता काय होईल? काय आलं? इथं जर का मी दिलं 0 तर काय होईल? आता पण 30 आहे ना. अरे तुम्ही एरर वाचलं नाही वरती. काय आलेलं आहे? टाईप एरर आलेलं आहे. लक्षात येतोय? काय देतोय तो? टाईप एरर देतोय. आता जो सिंगल डेटा राहिलेला आहे तो काही लिस्टमध्ये नाही राहिलेला आहे, तो एक इंटिजर डेटा राहिलेला आहे. कन्सेप्ट लक्षात येतोय का? तो एक सिंगल डेटा जो उरलेला आहे ना शेवटी, तो एक तुमचं काय उरलेलं आहे? एक सिंगल डेटा उरलेला आहे, त्याला तो काय कन्सिडर करतोय? इंटिजर कन्सिडर करतोय. आणि इंटिजरवरती इंडेक्सिंग स्लायसिंग नाहीच होणार. तो काय देतोय? इंट ऑब्जेक्ट इज नॉट सबस्क्रिप्टेबल. म्हणजे की त्याचा अर्थ काय की तुम्ही स्लायसिंग करूच शकत नाही एक सिंगल डेटावरती. आणि जो सिंगल डेटा आहे ना तो इंडेक्स आहे, सॉरी तो इंटिजर डेटा आहे. हा जो डेटा होता ना तो लिस्टमध्ये स्टोअर होता एवढ्या वेळ, पण जेव्हा एक सिंगल डेटामध्ये तो कन्वर्ट झाला तेव्हा तो काय राहिला? एक इंटिजर डेटा राहिला. आणि त्याच्यावरती मी काय सांगितलं तुम्हाला, जो डेटा पायथन साईडला घेतो त्याच्यावरती नेक्स्ट ब्रॅकेट अप्लाय होतो. लक्षात येतं का? सो जेव्हा हा ब्रॅकेट अप्लाय झाला तेव्हा डेटा काय साईडला आला? फक्त 30 साईडला आला. त्याच्यावरती काय अप्लाय झाला? हा डेटा अप्लाय झाला. सो पायथन त्याला काय समजतोय? एक इंटिजर डेटा समजतो, एक लिस्ट नाही समजत. हा याच्यासोबत जर का कॉमा करून काही अजून एक डेटा साईडला आला असता, अजून एक डेटा साईडला आला असता, तर तो इथं मग टाईप एरर हा नसता आला. हा लक्षात येतोय? हा एरर तुम्हाला इथं फेस नसतो का? कारण अजून पण हा डेटा काय इंटिजरमध्ये नाही आहे, अजून पण हा डेटा लिस्टमध्येच प्रेझेंट आहे. अजून पण हा डेटा तुमचा लिस्टमध्येच आहे. सो लिस्टमध्येच आहे जर का तो डेटा, तर त्या केसमध्ये तुम्हाला अजून पण इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा चान्स आहे. कारण 2 डेटा आहे ना त्याच्यामध्ये, तर 2 डेटाला इंडेक्सिंग काय होणार? 0 आणि 1. लक्षात येतोय? 0 आणि 1. सो तुम्ही जर का इथं डेटा पुट केला काहीतरी, आता नाही येणार कारण मग हा इथं मी तुम्हाला शो केलेलं आहे, कमेंटमध्ये शो केलेलं आहे. तो अंडरस्टँड करा हा कन्सेप्ट, कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुमचं ब्रॅकेट सॉल्व्ह होतं. पहिला जो ब्रॅकेट असतोय तो मेन लिस्टवरती अप्लाय होतो, त्याच्यानंतर हा डेटा साईडला होतो, त्याच्यानंतर हा डेटा तुमचा साईडला होतो. हां, त्याच्यानंतर जो दुसरा ब्रॅकेट आहे तो मेन लिस्टवरती काम संपला. आता पायथन मेन लिस्टला नाही बघत, जो डेटा त्यांनी साईडला घेतला होता त्याच्यावरतीच तो काम करतो. त्याला परत इंडेक्सिंग करतो आणि हा जो सेकंड ब्रॅकेटचा इंडेक्सिंग आहे तो त्याच्यावरती मग चेक करतो. जो डेटा सापडेल तो इथं तुमच्या समोर असेल. मग त्याच्यानंतर परत एक ब्रॅकेट होता, त्या ब्रॅकेटला कशावरती अप्लाय करणार? जो डेटा साईडला घेतला होता त्याच्यावरती. त्याच्यामधून परत काहीतरी डेटा आहे ना खाली. हां, आता तो डेटा काही सिंगल डेटा आहे म्हणून तो काय राहिला? पायथनसाठी एक इंटिजर डेटा राहिला, त्याच्यावरती तो इंडेक्सिंग नाही करणार. असं नका समजू की इथं इंडेक्स आउट ऑफ रेंजचं एरर नाही येणार तुम्हाला, इथं काय येणार? इंटिजरचं एरर आहे. सो सगळे व्हेरिएशन्स अंडरस्टँड करा कशा पद्धतीने. नोट डाऊन करा. इंडेक्सिंग, स्लायसिंग, एरर्स चेक करा. नेस्टेड लिस्टला पण समजून घ्या.
आउटपुटला चेक करा व्यवस्थितपणे. इंडेक्स नंबर्स कसे केले जातात नेस्टेड लिस्टमध्ये त्याला अंडरस्टँड करायचं आहे. मग डेटा कसा ॲक्सेस करायचा ते. स्लायसिंग ऑपरेशन्स इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. व्हेरिएशन्स पण रन करा, आउटपुट चेक करा. दुसरी गोष्ट, हा पार्ट समजून घ्या जे तुम्हाला इथं समजवलेलं आहे. हा इम्पॉर्टंट आहे कारण इथंच तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे की नेस्टेड लिस्टमध्ये ॲक्च्युअल स्लायसिंग कशी परफॉर्म होती, डेटा कसा एक्स्ट्रॅक्ट होतो आहे. इथं तुम्ही आपण ब्रॅकेट्स लिहितो आहे, पण जेव्हा मल्टिपल ब्रॅकेट्स लिहितो आहे तर डेटा कसं सॉर्ट होतं, डेटा कसा एक्स्ट्रॅक्ट होतो आहे. कुठं पण बघा तुम्ही, इथं तर सिंगल डेटा होता म्हणून इझिली फाईंड झाला, पण इथं मी काय लिहिलेलं आहे, अजून दोन डबल स्लायसिंग केली इथं. तर डबल स्लायसिंगमध्ये सगळ्यात पहिले कोणता डेटा साईडला झाला, 4 नंबरवरती 4th इंडेक्स नंबरवरती जो डेटा आहे त्याला आपण काय केलेलं आहे, साईडला घेतलेलं. मग जो साईडला घेतलेला डेटा होता त्याच्यावरती हा सेकंड स्लायसिंग तुमचा काय झाला, ॲप्लाय झालेला. हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. काय करायचं आता, क्वेश्चन्स देऊ तुम्हाला, त्याच्यावरती सांगता मला काय आउटपुट येईल. आज वरची लिस्ट कन्सिडर करायची, ही वरती लिस्ट आहे, त्याच्यामधून मला सांगा चला की काय होईल आणि कशा पद्धतीने डेटा येईल. सांगा काय येईल याचं. $50, $60, $70, $71, $72, $73. Sure. Yes.
50 60 70 71 72 73 लक्षात येतं कसा आला असेल पहिल्यांदा जो पहिली स्लायसिंगचा ऑपरेशन्स होता तो फर्स्ट स्लायसिंग ऑपरेशन्स तो कोणावरती अप्लाय झाला पूर्ण मेन लिस्टवरती अप्लाय झाला त्याच्यामध्ये इंडेक्स नंबर काय होतं 4 इंडेक्स नंबरवरती डेटा काय हा पूर्ण डेटा त्याला पायथननी काय घेतलं आता साईडला घेतलेलं त्याच्यावरती जो साईडला घेतलेला डेटा आहे त्याच्यावरती काय अप्लाय केलं हा सेकंड स्लायसिंग ऑपरेशन्स अप्लाय केलं त्या डेटावरती अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये जर काय अप्लाय करायचं म्हटलं तर 0 पासून ते डेटा काय करा स्टार्ट करा आणि कुठपर्यंत प्रिंट करा 10 इंडेक्स नंबरवरती पण याच्यामध्ये इंडेक्सिंग किती होणार 0 1 2 3 10 पण आपण बघितलं होतं स्लायसिंग ऑपरेशन्समध्ये हां जी सगळं डेटा तुमचा काय होणार इथं प्रिंट होणार 10 इंडेक्स नंबर इथं काय झालं पुढं इंडेक्स नंबर असते त्याला डेटा नाही सापडला त्यांनी आपल्यासमोर जेवढा डेटा सापडला आहे तिथपर्यंत सगळा डेटा प्रिंट केला बोला काय प्रिंट होईल बोला तू सांग मला काय एवढं काय टाइम लागतं तुला इथं आन्सर पण आले किती काय जणांची सायली म्हणती 100 संदेश 100 प्रियंका आदित्य मनीषा सगळे 100 म्हणताय बोला तुम्ही काय 100 आहे ना कसं आहे ना वृषाली सांग मनीषा थोडं या साईडला हो ना थोडंसं मूव्ह करायचं बस 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 बोल अरे बोल ना 100 कसं आलं ठीक आहे ते पूर्ण याच्यामध्ये 3 नंबर आहे त्या 3 नंबरवरती कोणतं स्लायसिंग अप्लाय झाला इथं मी 3 स्लायसिंग ऑपरेशन्स लिहिलेले लक्षात येते का पहिलं स्लायसिंग ऑपरेशन्स हा आहे तुमचं हा दुसरं स्लायसिंग आहे आणि हा तुमचं तिसरं आहे सो 3 स्लायसिंग ऑपरेशन्स आहे त्याच्यामध्ये तो कोणतं ऑपरेशन्स त्या लिस्टवरती अप्लाय झालं ते सांगा सर सेकंड अप्लाय झालं त्याच्यावरती तो 100 कसा आला त्याच्यासाठी कोणतं स्लायसिंग ऑपरेशन्स त्याच्यावरती अप्लाय झाला तू सांग मला काय लास्ट वाला सेकंड वाला सगळंच म्हणले असं कसं जमायचं ठीक आहे जर लास्ट अप्लाय झालं मग लास्ट जर का त्याच्यावरती अप्लाय झाला तर मग काय डेटा यायला पाहिजे सर 0 to 10 मध्ये
पूर्ण लिस्ट त्यानंतर आपण 7th एलिमेंटला ऍक्सेस केलं म्हणजे 110 आणि 120 त्याला ऍक्सेस केला आणि -10 to -2 पर्यंत गेलो. तर आपण -10 पासून डाटा नाही घेतली, तिथून मग आपण आणि फक्त मायनस होतं शेवटच्या मधून, त्यामुळं आपलं 100 फक्त तेवढंच आहे. मला 100 समजतोय नाही समजत? बोला. बोल एरर येणार ठीक, एरर म्हणून काय अडचण नाही, बाकीचे म्हणा चला बोलाय पटपट. 2च मिनटं आहे, मला दुसरं टॉपिक घ्यायचं आहे, मला लिस्ट एंड करायचं आहे आज. साक्षी 2 साक्षी ना, तुझं नाव पण साक्षीच आहे ना, तू बोल. हां एरर आहे काय एरर आहे? हां आउट ऑफ रेंजचं एरर आहे. एरर सायली एरर, आदित्य एरर, प्रियंका, प्रीती. मला एरर काय येणार आहे ते पण सांगा. चला ऑनलाईन मेंबर नुसतं एरर नका म्हणून. सर ती आपण 5:1 घेतला तिथं एम्प्टी लिस्ट प्रेझेंट होईल आणि तिथं पुढं काही नंबर्सच नाही तर त्याला काही भेटणारच नाही, त्यामुळे. हां धन्यवाद. आलेलं आहे इंडेक्स लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. इंडेक्स एरर आला पण का आला ते पण समजा. जर का हा ब्रॅकेट दिलाच नसता मग एम्प्टी लिस्ट. एम्प्टी लिस्ट कन्सेप्ट समजतोय का नाही समजत? पहिल्यांदा मेन ब्रॅकेटवरती तुमच्या हा स्लाइसिंग ऑपरेशन्स अप्लाय झालं, काहीतरी डेटा भेटला. काय डेटा भेटला? पूर्णच डेटा भेटला तुम्हाला, कोडच तसा होता. त्याच्यानंतर तुम्ही चालले त्या लिस्टवरती उलट रिव्हर्स फॉर्ममध्ये. पण रिव्हर्स कधी चालू शकतो आपण? जेव्हा स्टेप काउंट मायनसमध्ये असतो. सो इथं मी स्टेप काउंट दिलेलाच नाही मायनसमध्ये, सो काय पॉसिबलच नाही डेटा यायचं. सो त्या केसमध्ये काय येतो आपल्याला? एम्प्टी लिस्ट येते, पण एरर येत नाही. लक्षात येते. पण एरर का आला? कारण मी इथं तिसरं स्लाइसिंग ऑपरेशन्स पण त्याच्यावरती काय सांगतोय अप्लाय करा. काय अप्लाय करा? 0ला अप्लाय करा. पण एम्प्टी लिस्टमध्ये डेटाच नाही आहे तर इंडेक्सिंग होणार कोणाला? आणि इंडेक्सिंग होणारच नाही तर तुम्ही नंबर कसं काय देऊ शकता? हेच कन्सेप्ट समजायची. हे जे तुम्हाला असं वाटतं ना इथं डबल ब्रॅकेट्स आहे, ते डबल ब्रॅकेट्सला कसं अंडरस्टँड करा तुम्ही. मल्टिपल स्लाइसिंग ऑपरेशन्स अप्लाय करताय असं कन्सिडर करा. मल्टिपल स्लाइसिंग ऑपरेशन्स तुम्ही काय करताय? अप्लाय करताय. पहिला जो ब्रॅकेट आहे इनिशियल, हा तुमचं फर्स्ट स्लाइसिंग ऑपरेशन्स आहे. तो कुणावरती अप्लाय होणार? तुमच्या मेन लिस्टवरती अप्लाय होणार. जेव्हा अप्लाय होणार तेव्हा काहीतरी डेटा भेटणार, काहीतरी आउटपुट येणारच ना. हां मेन आपण जेव्हा इंडेक्सिंग स्लाइसिंग बघितलं तेव्हा जेव्हा पण स्लाइसिंग ऑपरेशन्स अप्लाय झाले, काहीतरी आउटपुट आलं, काहीतरी स्पेसिफिक डेटा भेटला तुम्हाला. मग त्या स्पेसिफिक डेटावरती परत काय होतंय? सेकंड स्लाइसिंग ऑपरेशन्स अप्लाय होतंय.
लक्षात येतोय? परत काहीतरी तुम्हाला डेटा भेटला, परत काहीतरी आउटपुट आला, मग त्याच्यानंतर त्या आउटपुटवरती परत तिसरं स्लायसिंग ऑपरेशन अप्लाय झालं. सो हा लक्षात. इथं तुम्हाला पूर्ण डेटा भेटला, इथं तुम्हाला एम्प्टी लिस्ट भेटली, आणि एम्प्टी लिस्टवरती तुम्ही परत इंडेक्सिंग करायला बघताय, परत स्लायसिंग करायला बघताय. एम्प्टी लिस्टवरती कसं काय स्लायसिंग होणार, इथं कन्सेप्ट समजा. त्याच्यामध्ये जर का काही डेटा वाचला असता, तर इथं जर का मी काहीतरी असं नंबर दिला असता, मग समजू शकतो की एरर येण्याचे चान्सेस किंवा डेटा प्रिंट होण्याचे चान्सेस. लक्षात घ्या. हां, ह्याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे दाखवण्यासारखं, फक्त एवढंच सांगणार आहे तुम्हाला. नेस्टेड लिस्ट काय असतो, एक असती मेन लिस्ट, त्या मेन लिस्टच्या आतमध्ये तुम्ही जे सब लिस्ट बनवतात त्याच कन्सेप्टला आपण म्हणतो नेस्टेड लिस्ट. हां, प्रत्येक लिस्टला इंडेक्सिंग केली जाते. सेकंड पॉईंट काय म्हणतोय मी तुम्हाला, हां, सेकंड पॉईंट काय म्हणतोय, तुमची जी नेस्टेड लिस्ट आहे त्याच्या आतमध्ये सब लिस्ट आहे, त्या सब लिस्टच्या आतमध्ये परत इंडेक्सिंग केली जाते. हे कन्सेप्ट लक्षात घ्या. ही पहिल्यांदा इंडेक्सिंग कुठं होणार, मेन लिस्टवरती पूर्ण इंडेक्सिंग होणार. मग तुम्ही आतमध्ये जाणार, तुम्हाला काय सापडला, अजून एक लिस्ट सापडली, पायथन त्याच्या आतमध्ये जातो, परत इंडेक्सिंग करतो. त्याच्या आतमध्ये जाऊन जर का अजून एक लिस्ट सापडली, परत त्याच्या आतमध्ये जाऊन परत इंडेक्सिंग तुमची चालू. काय अशा पद्धतीने जे तुम्हाला इथं दाखवलं. इथं ही तुमची मेन लिस्ट होती, पहिल्यांदा आपण मेन लिस्टला पूर्ण इंडेक्सिंग केली, मग एक एक सब लिस्टला घेतलं, त्याच्या आतमध्ये जाऊन परत इंडेक्सिंग केली. परत जर का ह्याच्या आतमध्ये पण जर का इंडेक्सिंग सापडली, सपोज जर का करा, इथं मी काय केलं होतं, आपण 71, 72 कॉमा करून 73 पुट केला असता, बरोबर. सो इथं काय इंडेक्स नंबर भेटला, 3 इंडेक्स नंबर भेटला. का ना, -4 ना. काय अशा पद्धतीने हा डेटा. आता परत ह्याच्या आतमधली सब लिस्ट पायथन पिक करणार, त्याला घेणार, त्याला साईडला घेऊन येणार, त्याच्यावरती परत तुमची सेम इंडेक्सिंग प्रोव्हाइड होणार. हे गोष्ट लक्षात. आता स्लायसिंगमध्ये तुम्ही नंबर ऑफ ब्रॅकेट्स इथं पुट करताय. सो नंबर ऑफ ब्रॅकेटचा अर्थ काय, नंबर ऑफ स्लायसिंग ऑपरेशन्स तुम्ही करताय. सो पहिलं स्लायसिंग ऑपरेशन्स तुमच्या मेन लिस्टवरती होणार. नेहमी लक्षात ठेवा, पहिलं स्लायसिंग ऑपरेशन्स नेहमी मेन लिस्टवरती होणार. मेन लिस्टवरती पहिलं स्लायसिंग ऑपरेशन झालं की तुम्हाला काहीतरी सब डेटा बाहेर पडणार, काहीतरी तुम्हाला आउटपुट भेटणार. त्या आउटपुटवरती सेकंड स्लायसिंग ऑपरेशन्स अप्लाय होणार. परत काहीतरी आउटपुट भेटणार, त्याच्यावरती थर्ड स्लायसिंग ऑपरेशन्स. परत काहीतरी आउटपुट भेटणार, अजून पुढं फोर्थ स्लायसिंग ऑपरेशन असेल तर तो अप्लाय होणार. परत काहीतरी आउटपुट भेटणार, जर का फिफ्थ स्लायसिंग ऑपरेशन्स नाही राईट केले तर जो आउटपुट आलेला आहे त्याला फायनल आउटपुट कन्सिडर केला जाईल आणि त्याला आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले केलं जाईल. सिम्पल. बाकी सगळे स्लायसिंग आणि इंडेक्सिंगचे रूल्स जे आपण शिकलो होतो तेच सगळे रूल्स ह्याच्यावरती पण अप्लाय होतात. लक्षात घ्या, इंडेक्सिंग स्लायसिंगचे रूल्स बदलणार नाही. मग कोणताही कन्सेप्ट येऊ दे, नेस्टेड येऊ दे किंवा अजून तिसरं काय आलं तरी चालेल, इंडेक्सिंग स्लायसिंगचे रूल्स तेच आहे आणि तेच अप्लाय होणार. फक्त काय बदललं इथं, नेस्टेडमध्ये एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट होती, सो परत इंडेक्सिंग आपल्याला करत बसावं लागेल, बरोबर आहे. सो ते कन्सेप्ट तुम्हाला समजायचं. आता काय झालं, नेस्टेड लिस्ट लिस्ट कॉपी मेथड. इम्पॉर्टंट कन्सेप्ट या व्यवस्थितपणे अंडरस्टँड करायचं आहे. लिस्ट कॉपी मेथड. आता चला, कॉपी मेथडचं यूज काय, कॉपीचा अर्थ काय असतो की तसंच तसं एक लिस्ट, एक आपली काय असणार आहे, मेन लिस्ट असणार. चला आपण कन्सिडर करू L1 मध्ये एक लिस्ट आहे. हां, नॉर्मल लिस्ट बनवते, सिम्पल लिस्ट, त्याच्या आतमध्ये किती डेटा आहे, 5 डेटा आहे. 10, 20, 30, 40, 50 किती डेटा आहे, 5. आता मी काय सांगतोय, मला या लिस्टला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे आणि कोणत्या तरी दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये पेस्ट करायचं आहे. सो कशा पद्धतीने करणार, मी बनवणार एक L2 इक्वल टू L1 डॉट कॉपी अप्लाय करणार त्याच्या काय अशा पद्धती, आणि खाली येणार प्रिंट करणार. कुणाला प्रिंट करणार मी आता, L1ला, आणि प्रिंट करणार मी कुणाला, L2ला. समजून घ्या आता व्यवस्थितपणे कन्सेप्ट. कॉपी मेथड काय शिकवतोय तुम्हाला, नेक्स्ट टॉपिक आहे आपलं लिस्ट कॉपी मेथड. कॉपी मेथडचा अर्थ काय, बेसिकली तुमची जी एक लिस्ट असेल, कोणती तरी लिस्ट प्रेझेंट असेल, त्या डेटाला आपण काय करणार, कॉपी करणार आणि दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये जाऊन काय करणार, पेस्ट करणार. पण आता इथं काय Ctrl+V Ctrl+C नाही करायचं आपल्याला काय करायचं, L1 डॉट कॉपी मेथडला अप्लाय करायचं. सो मेथड आपण कसं अप्लाय करतो, व्हेरिएबलचं नाव लिहितो,
डॉट करतो आणि मेथडचं नाव लिहितो आणि पॅरेंथेसिस लावतो, म्हणजे की राऊंड ब्रॅकेट्स लावतो. सेम त्याच पद्धतीने आपण केलेलं आहे, पण कशाच्या आतमध्ये केलेलं आहे? आता L2 व्हेरिएबलच्या आतमध्ये मेथडला अप्लाय केलं. कुणावरती मेथडला अप्लाय केलं? L1 व्हेरिएबलवरती अप्लाय केलं. कोणती मेथड अप्लाय केली? कॉपी मेथड. कॉपी मेथडचा अर्थ काय की डेटाला कॉपी करणं, ॲज इट इज सेम डेटा कॉपी होईल आणि या L2 व्हेरिएबलमध्ये पेस्ट होईल तुमचं. लक्षात येते? चल आता रन करतोय कोड. आले दोन्ही पण लिस्ट. हां, पहिली लिस्ट मी काय केलं? प्रिंट L1 केलं. हां, L1 मध्ये तर लिस्ट स्टोरच होती, तर ती ॲज इट इज प्रिंट झालीच. पण L2 मध्ये पण काय आलेलं आहे? सेम लिस्ट आलेली. का? कारण आपण L1 ची लिस्ट इथं काय केलेली? L2 मध्ये कॉपी करून घेतली. लक्षात येते कॉपी मेथड कसं अप्लाय करायचं? हां, समजलंय? चल, पण आज एवढंच नाही हा कन्सेप्ट, त्याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन्स आहे, ते अंडरस्टँड आपल्याला करायचे. काय अंडरस्टँड करायचं आपल्याला? चल, आता मी काय करतोय? लक्ष द्या. L1 डॉट काय करतोय? अपेंड करतोय. L1 डॉट काय करतोय? अपेंड करतोय आणि काय करतोय? इथं 60 ला अपेंड करतोय. काय असतं अपेंड मेथड? एलिमेंट ऍड करणार. कुठं करणार एलिमेंटला ऍड? लास्टला जाऊन करणार. एंड ऑफ द लिस्ट. एंड ऑफ द लिस्टला डेटा तुमचा काय होणार? इथं ऍड होणार. आता मी काय करतोय? L1 ला प्रिंट करतोय आणि परत खाली काय करणार आहे? प्रिंट करणार आहे. कुणाला प्रिंट करणार आहे? L2 ला प्रिंट करणार आहे. चला, आता बघा खालचे दोन आउटपुट बघा. वरचे दोन आउटपुट बघा. सगळ्यात पहिले तर चला प्रिंट L1 L2. जे हा नॉर्मल डेटा होता, जोपर्यंत तुमचं लिस्टमध्ये तर L1 मध्ये तर डेटा होताच, तो ॲज इट इज प्रिंट झाला. L2 आपण प्रिंट केला. कशासाठी केला होता L2 प्रिंट? चेक करण्यासाठी की लिस्ट सक्सेसफुली कॉपी झाली आहे का नाही झाली. इथं आपल्याला काय समजलं? लिस्ट सक्सेसफुली कॉपी झाली. त्याच्यानंतर मी काय केलं? L1 डॉट अपेंड केलं 60, म्हणजे की काय केलं? L1 व्हेरिएबलमध्ये L1चं व्हेरिएबल घेतलं, त्याच्या आतमध्ये काय लिस्ट आहे, तर लिस्टमध्ये काय अपेंड करतोय मी? 60 डेटा ॲड करतोय. कुठे ॲड होणार? तो एंडिंगला जाऊन ॲड होणार. सो डेटा कुठे ॲड झाला? तुमचा एंडिंगला जाऊन तुमचा डेटा ॲड झाला. कन्सेप्ट समजते? पण L2 तुमचा अपडेट झालेला आहे का? नाही. L2 तुमचा अपडेट झालेला आहे का? नाही. L2 कसं आहे? जसं आहे त्याच पोझिशनमध्ये सेम त्याचा डेटा तिथं फिक्स आहे. कन्सेप्ट समजतोय? हां, काय दाखवतोय? सो कॉपी मेथड जेव्हा पण लिस्ट कॉपी होणार तुमची दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये, सो जर का तुम्ही चेंज केलं, कोणतं पण व्हेरिएबल कोणते पण लिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेंज केलं, सो त्याचं चेंज फक्त त्याच लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार आहे. सेकंड लिस्टमध्ये ज्या पण व्हेरिएबलमध्ये तुम्ही कॉपी केलेला असेल त्या लिस्टमध्ये तुम्हाला त्याचा चेंज बघायला भेटणार नाही. झालं मला इथपर्यंत. आता आपण त्याच्याचमध्ये तुम्हाला व्हेरिएशन्स दाखवणार आहे. आता सेकंड लाईन. आता काय सांगितलं मी तुम्हाला? आपलं मेन टास्क काय होतं? इथं आपली एक लिस्ट होती, L1 मध्ये स्टोअर होती, बरोबर. आपल्याकडे एक लिस्ट होती जी की L1 मध्ये स्टोअर होती. मी तुम्हाला काय सांगितलं? त्या लिस्टला घ्या, कॉपी करा आणि कुठं पेस्ट करा? L2 व्हेरिएबलमध्ये पेस्ट करा, बरोबर. पण काय कसं करणार तुम्ही मग तो टास्क? मी तुम्हाला दिला एक कॉपी मेथड, त्याच्या मदतीने तुम्ही सक्सेसफुली त्या लिस्टला कॉपी करू शकतात आणि L2 मध्ये पेस्ट करू शकतात. कसं करणार? L2 व्हेरिएबल बनवणार, त्याच्यामध्ये L1 डॉट कॉपी करणार, ऑटोमॅटिकली तुमची ती लिस्ट कॉपी होणार आणि इथं पेस्ट होणार. लक्षात येतं? आता आपण काय करतोय? मी परत तुम्हाला सेम तेच सांगतोय की
आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे L1, आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे L1. चला सेम आपण तसंच अजून एक व्हेरिएबल बनवू L3, आणि L3 मध्ये पण परत सेम डेटा घेऊ. आता मी काय सांगतोय, अजून एक व्हेरिएबल बनवा आणि त्याच्यामध्ये जी वरची लिस्ट आहे ना तुमची L3 ची लिस्ट, त्याला कॉपी करा. पण आता कॉपी मेथडचं यूज नाही करायचं. सो सेकंड आपल्याकडे टेक्निक काय पायथनमध्ये, सिम्पल त्या व्हेरिएबलला इथं पास करून टाका, नुसतं व्हेरिएबल पास करा. लक्षात येतोय? अशी एक मेथड होती कॉपी करण्याची, आणि एक अशी पण मेथड आहे. L4 इक्वल टू काय करा, L3 करा. लक्षात येतोय? सक्सेसफुली जेव्हा तुम्ही प्रिंट L4 करणार तेव्हा पण काय प्रिंट होणार, तुमचं हीच लिस्ट तुमच्यासाठी प्रिंट होणार. चल आता ह्याला समजून घ्यायचं. प्रिंट करणार परत एकदा L3 आणि प्रिंट करणार परत एकदा L4. रन करू. आला तुमचा हा डेटा तसं परत एकदा. कन्सेप्ट समजतोय आता? आता आपण परत सेम टास्क करणार, काहीच बदल नाही माझ्या टास्कमध्ये. काय करणार आता, L3 डॉट काय करणार, अपेंड करणार. बरोबर, अपेंड करणार. आणि काय अपेंड करणार, 60ला अपेंड करणार. L3 मध्ये मी काय करतोय, अपेंड करतोय कुणाला, 60ला. आणि परत प्रिंट करणार. काय प्रिंट करणार, L3 पण, आणि प्रिंट करणार L4. आता खालचे दोन आउटपुट चेक करा, दोन्ही पण लिस्टमध्ये तुमचं डेटा काय झालेलं आहे, अपेंड झालेलं आहे. वरती काय झालं होतं, ज्या लिस्टमध्ये तुम्ही अपेंड केलं त्याच लिस्टमध्ये तो डेटा आला. सेकंड लिस्टमध्ये आला होता का, पण इथं काय झालं, तुमचं दोन्ही पण लिस्टमध्ये तो काय झाला, चेंज झाला सायमल्टेनियस. तुम्ही परफॉर्म केला एका लिस्टवरती टास्क, पण सेम तो तुम्हाला रिफ्लेक्शन कुठं बघायला भेटला, सेकंड लिस्टमध्ये पण बघायला भेटला. सो ह्यालाच आपण म्हणतो मिरर. लक्षात घ्या, एकदम सेम. आता जो इक्वल टू ऑपरेटर आहे, इक्वल टू ऑपरेटर इथं काय होतंय, बेसिकली इथं तुम्ही डॉट करून कॉपी केलं होतं, पण इथं तुम्ही L4 इक्वल टू L3 करून टाकलेलं. तुम्ही काय केलेलं इथं, L4 इक्वल टू L3. बंद झालं का? आता हा व्हेरिएशन समजा व्यवस्थितपणे. आता L5 ला प्रिंट करतोय आणि L6 ला पण प्रिंट करतोय. झाली तुमची दोन्ही पण लिस्ट प्रिंट, म्हणजे सक्सेसफुली कॉपी झाली तुमची लिस्ट L6 मध्ये, असं मी म्हणू शकतो. आता हां, L5 मध्ये नेस्टेड लिस्ट आहे, L6 मध्ये आपण तीच लिस्ट कॉपी केली, दोघांना प्रिंट पण केलं आणि आपल्याला दिसतोय सक्सेसफुली कॉपी झालेली लिस्ट. आता काय करणार मी, परत आपलं सेम पण L5 डॉट अपेंड काय करणार, 70 अपेंड करणार. हां, आता चेक करू, प्रिंट L5 आणि प्रिंट करून बघणार, कुणाला प्रिंट करणार आता, L6. चेक करायचं काय होतं आता. कुठं होणार डेटा आता, 70 कशामध्ये ॲड होणार, दोन्ही पण याच्यामध्ये ॲड होणार. हां, एकच याच्यामध्ये ॲड झाले. हां, समज इथपर्यंत आलं लक्षात. आता डेटा आपण अपेंड केला. आता मी काय करणार आहे, जो एक्झिस्टिंग डेटा आहे ना त्याला चेंज करणार आहे. काय करणार आहे, जो एक्झिस्टिंग डेटा आहे ना त्याच्यावरती मी काय करणार आहे, आता ऑपरेशन्स परफॉर्म करणार. कशा पद्धतीने मी एक्झिस्टिंग डेटाला चेंज करतोय त्याला बघा. काय करतोय, L5 काय माझं L5 आहे. त्या L5 मध्ये काय करणार मी, ब्रॅकेटचा ॲक्सेस घेणार. हां, ब्रॅकेटचा ॲक्सेस घेणार. कोणतं ब्रॅकेटचा घेणार मी, 2. लक्षात येतं. त्याच्यानंतर घेणार 0 आणि इक्वल टू करून काय सेव्ह करणार मी, 300. लक्षात घ्या काय केलेलं आहे मी आता, L5 ला आतमधला डेटा आता काय करतोय मी, चेंज करतोय डायरेक्टली. हां, कोणता डेटा चेंज करतोय, सगळ्यात पहिले मी काय ॲक्सेस घेतलंय, 2 नंबरचं डेटाचा ॲक्सेस घेतलाय. 2 नंबरचा डेटा कोणता आहे माझा, 30 आणि 40 पूर्ण डेटा आहे. त्याच्या आतमध्ये जाऊन परत कोणत्या डेटाचा ॲक्सेस घेतोय, 0, म्हणजे 0 इंडेक्सवरती कोणता डेटा आहे त्याच्या 30. सो मी काय सांगतोय, 30ला चेंज करा. 30 जो डेटा तिथं प्रेझेंट आहे ना त्याला चेंज करा आणि कशामध्ये कन्वर्ट करा, 300 मध्ये कन्वर्ट करा. सो आता आपण बनणार प्रिंट L5 प्रिंट कुठं चेंज झालं तुमचं 300.
दोन्ही पण याच्यामध्ये तुमचं 300 काय झालेलं आहे, चेंज झालं आहे. लक्षात येतं? चलो आता अजून एक व्हेरिएशन चला, म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. L6 आता L6 ला घेतोय, त्याच्या आतमध्ये मी डेटाचा ॲक्सेस मागतोय. चला पहिल्याच डेटाचा ॲक्सेस घेतोय 0 आणि त्याला चेंज करायला सांगतोय 100 मध्ये. पहिला डेटा कोणता आहे आपला L6 मध्ये? 10च असेल ना बेसिकली, तीच लिस्ट कॉपी होती म्हटल्यावरती. चल 10. आता परत एकदा मी प्रिंट करणार. कुणाला प्रिंट करणार? L5 आणि प्रिंट करणार L6. रन करू पटकन. आता बघा, आता चेंज कुठं झाला? L6 मध्ये. आता झाला का चेंज? नाही. काय ऑब्झर्व होतंय तुम्हाला इथं? नेस्टेड लिस्टच्या आतमध्येच तुमचा डेटा काय झाला होता, चेंज झाला होता. पण हा डेटा काय नेस्टेड लिस्टमध्ये होता का नाही? हा मेन लिस्टचा डेटा आहे, मेन लिस्टमध्ये प्रेझेंट होता. त्याला तुम्ही चेंज करण्याचा प्रयत्न केला, कशामध्ये? 100 मध्ये. कुठं चेंज झाला? ज्या लिस्टमध्ये करण्याचा प्रयत्न केला होता त्याच लिस्टमध्ये झाला. म्हणजे L6 मध्ये करत होतो तर L6 मध्ये 100 झाला, पण L5 मध्ये तो काय 10च. लक्षात येते. पण इथं काय केलं होतं? L5 मध्ये मी नेस्टेड लिस्टच्या आतमधल्या डेटाला चेंज करण्याचा प्रयत्न केला, बरोबर ना? नेस्टेड लिस्टच्या आतमध्ये डेटा काय होता? 30. त्या 30ला मी काय सांगतोय, चेंज करा कशामध्ये? 300. आणि दोन्ही पण लिस्टमध्ये तुमचं मला वाटतं डेटा चेंज झाला होता, बरोबर? दोन्ही पण लिस्टमध्ये सेम टाइमचा डेटा चेंज झाला. लक्षात येतोय? हाच कन्सेप्ट आहे आणि याच कन्सेप्टला आपण म्हणतो शॅलो कॉपी. याच कन्सेप्टला आपण म्हणतो शॅलो कॉपी. शॅलो कॉपीचा अर्थ असं आहे की जेव्हा पण तुमची नेस्टेड लिस्ट असेल, लिस्ट आहे तुमची, मान्य लिस्ट आहे, पण ती लिस्ट नॉर्मल नाही आहे, कारण ती आहे नेस्टेड लिस्ट आहे. सो त्या नेस्टेड लिस्टच्या आतमध्ये जर का डेटा चेंज करायला घेतलं आणि तीच लिस्ट तुम्ही कोणत्या दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कॉपी केली असेल तर त्याला चेंज करणं पॉसिबल आहे. सिंपल डेफिनेशन शॅलो कॉपीची. म्हणून पहिले तुम्हाला कन्सेप्ट दाखवलं आणि मग डेफिनेशन. आता समजतंय या कन्सेप्टला काय म्हणायचं? शॅलो कॉपी. कॉपी मेथडचा यूज करून तुम्ही डेटा कॉपी केला, पण त्याच हे जे पूर्ण सिनेरिओ इथं क्रिएट झाला ना, त्याला आपण म्हणतो शॅलो कॉपी. तिथं नोट करा कशामध्ये चेंज झाला डेटा. नेस्टेड लिस्टच्या आतमध्ये जेव्हा परफॉर्म करायला घेतो डेटा, तेव्हा तुमचा डेटा काय झाला? चेंज झाला. हे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे लिस्टमधले, त्यांना अंडरस्टँड करा प्रॉपर वेमध्ये. जिथं कुठं तुम्ही लिस्ट यूज करणार, कुठे पण असो, तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये असो किंवा पुढे जाऊन डेटा सायन्समध्ये असो, तुम्ही जो पण डेव्हलपिंग करताय त्याच्यामध्ये लिस्ट जेव्हा पण तुम्ही यूज करणार, सो हे पॉईंट्स महत्त्वाचे. कारण हे कन्सेप्ट समजले तरच त्या लिस्टला कसं फिरवायचं, कसं त्याचं यूज करायचं, कसं तुम्हाला अजून त्याचा फायदा घेता येईल हे बघायचं आहे आणि ते तुम्हाला तिथं समजेल. सो इथं आपल्याला एक गोष्टी समजली. लिस्ट तुमचं फायनल पॉईंट, लिस्ट तुमचं म्युटेबल डेटा टाईप आहे. लिस्टमध्ये काही चेंजेस तुम्ही करू शकता. एक्झिस्टिंग डेटासुद्धा देखील तुम्ही चेंज करू शकता डायरेक्ट. कॉपी, लिस्ट कॉपीच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला 3 गोष्टी दाखवल्या. पहिल्यांदा आपण नॉर्मल लिस्टवरती लिस्टला कॉपी करून घेतलं, त्याच्यामध्ये डेटा अपेंड केलं, चेंज करायला बघितलं आपण, पण डेटा कुठं चेंज होतो? जिथं तुमचं ज्या लिस्टवरती तुम्ही चेंज केलेलं त्याच लिस्टमध्ये होणार. दुसरं तुम्हाला दाखवलं की आता कॉपी मेथडचा यूज नका करू, आता काय करा, नुसतं व्हेरिएबल नेम पास करा.
लक्षात येते, व्हेरिएबल नेम पास करा. तिथं काय होणार, पूर्ण व्हेरिएबल ॲज इट इज असाइन होणार त्या दुसऱ्या व्हेरिएबलला. मग तुम्ही कुठं काही चेंज करा त्या केसमध्ये तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी चेंज बघायला भेटणार. कोणत्याही केसमध्ये तुम्ही नेस्टेड लिस्टच्या आतमध्ये पण जाऊन चेंज केलं तरी तिथं पण चेंज होणार. हे कन्सेप्ट लक्षात घ्या या मेथडमध्ये. इथं कारण इथं काही कॉपी क्रिएट नाही होते, इथं काही लिस्टला कॉपी करून पेस्ट नाही केलेलं, इथं डायरेक्टली या व्हेरिएबललाच आपण असाइन करून दिलेलं आहे. सो या कन्सेप्टमध्ये पूर्ण जो या व्हेरिएबलमध्ये होईल तो ह्याच्या L4मध्ये पण होणार, जो L4मध्ये होणार तो L3मध्ये पण होणार. हे कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही कॉपी मेथडला यूज करताय, पण आता नॉर्मल लिस्ट नाही, आता काय नेस्टेड लिस्ट. सो त्याच्या आतमध्ये जो तुमचा मेन डेटा आहे, हा तुमचा कसा आहे, मेन डेटा आहे ना. लक्षात घ्या 10-20 काय होतं, तुमचा मेन डेटा होता. आणि 30-40 काय, आपण तुमचा डेटाच आहे, पण तो कशामध्ये प्रेझेंट आहे, एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट आहे आणि त्याच्या आतमध्ये तो डेटा प्रेझेंट आहे. सो त्याच्यावरती जर का चेंज केलं तर तुम्ही बघितलं कसं दोन्ही पण लिस्टमध्ये त्याचा इफेक्ट झाला. आता काय आहे शॅलो कॉपी. शॅलो कॉपीचा अर्थ असं असतो की सिम्पलमध्ये सांगायचं म्हटलं तर पायथन पूर्ण नेस्टेड लिस्टच्या आतमध्ये पण डेटाला जाऊन व्यवस्थितपणे कॉपी करत नाही. असं त्यालाच हँडल करण्यासाठी आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे डीप कॉपी म्हणून. जसं शॅलो कॉपी आहे तसं डीप कॉपी. सो जेव्हा तुम्ही डीप कॉपीचं कन्सेप्ट यूज करून लिस्टला कॉपी करणार, सो त्या केसमध्ये जर का तुम्ही नेस्टेड लिस्टमध्ये पण चेंज केलं ना तरी पण त्याच लिस्टमध्ये चेंज होईल ज्याच्यामध्ये चेंज झालं. सेकंड लिस्टमध्ये त्याचं रिफ्लेक्शन नाही बघायला भेटणार. अंडरस्टँड करा. लिस्ट एंड होतो इथं. ठीक आहे, चला एकदा डीप कॉपी तुम्हाला शेवटचं एक्सप्लेन करतो, मग आपण एंड करू. महत्त्वाचं आहे ते पण. डीप कॉपी आता डीप कॉपीसुद्धा तुमच्यासाठी यूज होणार आहे लिस्टला कॉपी करण्यासाठी. पण याच्यामध्ये एकच डिफरन्स आहे की जेव्हा तुमचा डेटा ओरिजिनल लिस्टमध्ये चेंज होईल ते कॉपीड लिस्टमध्ये चेंज होणार नाही. त्याला करण्यासाठी एक लायब्ररी इम्पोर्ट करावी लागेल. लायब्ररीला ठीक आहे, त्याला आपण म्हणतो कॉपी नावाची लायब्ररी. सो त्याला तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल. ठीक आहे, लायब्ररी काय त्याला मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणारच आहे. लायब्ररीज काय असतात पायथन्समध्ये ते तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करेल. आणि त्यांना लोड कसं करायचं, इम्पोर्ट कीवर्डचं यूज करून. सो इम्पोर्ट कीवर्ड काय ते पण तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण आता फक्त काय करा, या 2 शब्द तुमच्या कोडमध्ये राईट डाऊन करा, इम्पोर्ट कॉपी. चल आता सेम परत एकदा सेम लिस्ट आहे. याच कन्सेप्टला घेऊन हाच सेम कोड असणार आहे. त्याच्यामध्ये काय करतोय मी आता, एक नवीन फक्त काय करतोय, व्हेरिएबल बनवतोय L7 इक्वल टू काय करणार आहे मी, त्याच्यामध्ये डायरेक्टली कॉपी करतोय. कुणाला कॉपी करतोय, L5ला कॉपी करतोय. कसा करणार आहे, L5ला कॉपी करणार आहे. कॉपी डॉट हा जो कॉपी लायब्ररी आहे ना त्याच्या आतमध्ये तुमचं डीप कॉपी नावाचं फंक्शन आहे. डीप कॉपी नावाचं फंक्शन आहे, त्याच्या आतमध्ये 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये पास करणार L5. काय अशा पद्धतीने प्रिंट करू. कोणाला प्रिंट करायचं, L7ला प्रिंट करणार मी. आता L7ला चेक करणार सक्सेसफुली डेटा कॉपी झालेला आहे का. आला सक्सेसफुली डेटा तुमचा L7मध्ये. L7मध्ये सक्सेसफुली डेटा आलेला आहे. आता काय करतोय बघा मी, L7 त्याच्या आतमध्ये कोणतं, नेस्टेड लिस्टचं कंटेंट घेऊ. आता 40ला घेऊ आपण. चला कोणाला घेऊ, आता 40ला घेऊ. चला 40ला घेण्यासाठी पहिले काय करावं लागेल, 0, 1 आणि 2. सगळ्यात पहिले सेकंडला ॲक्सेस घेऊ. त्याच्यानंतर कुणाला ॲक्सेस घ्यायचं आहे, 1चा ॲक्सेस घ्यावा लागेल. मग 40चा ॲक्सेस भेटेल, त्याला इक्वल टू करायचं 400. लक्षात येतं. आता प्रिंट करणार, कुणाला प्रिंट करणार, एकदा L5ला प्रिंट करणार, कारण L5ची लिस्ट कॉपी केली ना आपण बेसिकली L7मध्ये. तर L5ला प्रिंट करणार आणि प्रिंट कुणाला करणार, आता एकदा L7ला प्रिंट करणार. आणि चेक करू आपण. आता बघा, आता L5 पहिले L5ला प्रिंट केलं होतं आपण. सो L5ची लिस्ट कोणती आहे, ही. त्याच्यामध्ये 40 तसंच आणि L7मध्ये अपडेट केलं ना आपण 400ला. तर L7ची लिस्ट ही आहे तुमची. चेक करू शकता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, 400. 40चं 400मध्ये कन्वर्ट.
पण जेव्हा आपण इथं शॅलो कॉपी बघितलं त्याच्यामध्ये पण आपण सेम केलं 300, पण ते दोन्ही पण ठिकाणी आपल्याला बघायला भेटलं. इथं तुम्हाला फक्त एकच ठिकाणी बघायला भेटलं. कशामध्ये? ते पण L7 मध्ये बघायला भेटलं. सो हाच कन्सेप्ट आहे डीप कॉपी आणि शॅलो कॉपी. विचारलं जातं हा लिस्टमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन असतं, शॅलो कॉपी काय, डीप कॉपी काय आणि डिफरन्स काय. शॅलो कॉपी काय त्याची डेफिनेशन आणि डीप कॉपी काय हे, कशा पद्धतीने त्याचं एक्झाम्पल द्यायचं ते पण तुम्हाला दाखवलं. नेस्टेड लिस्ट सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे शॅलो आणि डीप कॉपीचं. हे कॉन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवा. शॅलो कॉपीमध्ये पण डेटा कोणता चेंज होतो? नेस्टेड लिस्टच्या आतमधल्या डेटाला तुम्ही बघायला भेटता, चेंज करताना बघायला भेटतं. सगळे व्हेरिएशन्स अंडरस्टँड करा. हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, जे जे तुम्हाला दाखवतोय मी. म्हणून हा शेवटी घेतला आणि इथं आपलं लिस्ट आता 100% डन होतोय आणि एंड होतोय. आता आपलं टपलकडे जाऊ, मग सेट आणि मग डिक्शनरी. हा महत्त्वाचा होतो, स्ट्रिंग आणि लिस्ट. मग टपल काय नाही एवढं, टपल तुम्हाला लवकर समजेल कारण कन्सेप्टही कमी त्याच्यामध्ये. मग सेटमध्ये अजून कमी, परत डिक्शनरी मग तुमच्यासाठी वास्ट. शुअर. ऑनलाईन मेंबर्स समजलंय? नेस्टेड लिस्ट सगळ्यात पहिलं तर ते सांगा, नेस्टेड लिस्ट समजलंय? आणि पुढचे कन्सेप्ट्स पण. बरं आहे. सचिन, तुमचं काय? आणि अजून कोण आहे? ठीक ठीक, चालेल. लिस्टला व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा, हां, अंडरस्टँड करा, पूर्ण सगळे कन्सेप्ट्स बघून घ्या, रिवाईज करा स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत. हां, लिस्ट कशी क्रिएट करायची आणि तिथपासून ते घेऊन डीप कॉपीपर्यंत सगळे कन्सेप्ट बघून घ्या. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि इम्पॉर्टंट डेटा टाईप. डेटा स्टोअर करण्यासाठी लिस्ट तुम्हाला हेल्प करणार आहे, हे कन्सेप्ट लक्षात घ्या. हे जे डेटा टाईप्स आपण शिकतोय ना ते इम्पॉर्टंट आहे. जे लिस्ट आहे ते डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने हेल्प करणार आहे. चल, अटेंडन्स ऑन करतो. मग मंडेपासून आपण फ्रेश टपलला स्टार्ट करू.
लावून घ्या प्रेझेंटी. लिस्टला अंडरस्टँड करा व्यवस्थित, कारण टपलमध्ये परत सेम तेच थिंग्स तुमचे रिपीट होणार आहे. मी एवढं सांगू शकतो 50% जे लिस्टमध्ये तुम्ही लर्न केलेलं आहे ना तेच सेम टपलमध्ये. राहिलेला 50% जो नवीन आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे, बट हेच सगळे कन्सेप्ट माझे परत तिथं पण रिपीट होणार. सो अंडरस्टँड करा लिस्टला. सो टपलमध्ये तुमचं रिव्हिजन आहे. इंडेक्सिंग स्लायसिंग परत एकदा टपलमध्ये सेम पद्धतीने वर्क आहे. चल, काय डाऊट्स आहे ऑनलाईन मेंबर्स तर विचारा. काय क्वेश्चन्स? रेकॉर्डिंग्स वगैरे आज तुम्हाला अपलोड करतो, म्हणजे उद्याचा दिवस तुम्ही सगळे वॉच करणार. काय डाऊट्स असतील तर ते सॉल्व करा. असाइनमेंट्स पण तुम्हाला आज देतो, ठीक आहे. आमचं मेसेज आहे, मी आता तेच रेडी करत होतो, ते फक्त सेंड करायचं राहिलं. हां नवीनच आहे ना, जुने कशाला. 5वी आणि 6वी असाइनमेंट्स तुम्हाला असाइन झालेले आहे. चेक करा तुमच्या एंडनी आणि सॉल्व करा. हां, तुम्हाला ग्रुपवरती मेसेज आहे दिलेला आहे. आज आणि उद्यासाठी चांगला करा. मंडेला आपण टपलला चालू. चल, सर बोला ऑनलाईन मेंबर्स, काय क्वेश्चन्स काय डाऊट्स आहेत तर, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता तुम्ही. देतो मी तुम्हाला. काम करतो सगळे फाईल्सच देऊन टाकतो. एक गुगल ड्राईव्ह बनवतो, त्याच्यावरती अपलोड करतो. मग कधी पाहिजे तेव्हा तुम्ही ॲक्सेस करू शकता. देऊन टाकतो सगळे फाईल्स देतो तुम्हाला. मी तुम्हाला पायथन प्रोग्रामिंग झाल्यानंतर देणार होतो. नोट्स आणि ते दोन्ही देणार होतो. हां, आज काय तारीख आहे? 1 तारीख ना. एक तुमच्यावरती आता एक टपल आणि सेट एक दिवसाचे खेळ आहे, पण तुमच्यासोबत टाइम जातो. माझा प्लॅन आहे की इंडिपेंडन्स डे च्या अगोदर तुमचं पूर्ण पायथन कम्प्लीट करून टाकायचं. कारण मला त्याच्यावरती एक छोटे छोटे 2 मिनी प्रोजेक्ट आहे घ्यायचे फक्त पायथनवरती. म्हणजे कसं आहे, तुम्हाला लायब्ररीज त्याच्यामध्ये भरपूर असतात. लायब्ररीजला तुम्ही अंडरस्टँड करू शकता. 2-3 लायब्ररीज मी तुमच्यासोबत इथं शिकवणार आहे ना. मग पुढे जाऊन तुम्ही त्या लायब्ररीज तुमच्या वेळेने शिकू शकता. कारण पायथनमध्ये भरपूर लायब्ररी, जवळजवळ 6 लाख लायब्ररीज. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही शिकू शकता. कसं लर्न करायचं ते पण दाखवेल ना मी तुम्ही. आता स्टार्ट आहे, अजून थोडं लेट. 6 महिने ना तुला कसं आहे, बरोबर. तुम्हाला पाहिजे तेवढं खोल जाता येईल आपल्याला. नुसतं पायथन शिकायला म्हटलं तरी 6 महिने पण कमी. एवढं डीप आहे. त्याची प्रॅक्टिस कशी करायची? कशी करायची म्हणजे मोठा सिलेबस म्हटलं जे आतापर्यंत तुम्ही शिकले त्यालाच रिवाइज करत राहायचं. जसं जसं तुम्ही त्याच्यामध्ये एकदा हात बसला ना, मग परत ते कन्सेप्ट बघायची गरज नसते. मग नवीन शिकत राहायचं. जेव्हा पायथन कम्प्लीट होईल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे दर तुमचे जो पण तुमचं दिवसाचं शेड्यूल आहे ना त्याला बदला, आणि जे मी सांगतोय मग थोडं त्यावेळी निघा. म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपरेशन पण स्टार्ट करायची आहे, आणि रोज काहीतरी तुम्ही नवीन शिकणार त्याच्यावरती भर द्यायची. कारण जर का 6 लाख लायब्ररीज आहे तर शिका ना, काय हरकत आहे. 6 लाख नाही शिकायला, काय ट्रेंडिंग वगैरे ट्रेंडिंग जे आहे ते मध्ये शिक. जसं की पायथन जर का नुसतं शिकलो ना तर त्याच्यामध्ये आपण एक सॉफ्टवेअर सुद्धा डेव्हलप करू शकतो. एक मी तुमच्यासोबत बनवणार आहे छोटंसं, मग तुम्हाला आयडिया येऊन जाईल. स्वतःचे बनवा फुल स्टॅक ॲप्लिकेशन्स. मग त्याच्यामध्ये शिका ना. एक लायब्ररी सुद्धा शिकायला म्हटलं तरी किती काही दिवस लागतात. पूर्ण डीपमध्ये जा. रोज काहीतरी नवीन शिकणार तुम्ही, तसं टाइम द्यायचं. आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन लायब्ररीवर वॅकन्सी सुटते का? इंटरव्ह्यू लायब्ररीजवरती वॅकन्सी नसते, पायथनवरती वॅकन्सी नसते. डेटा सायन्सवरती असतात. लायब्ररीजवरती वॅकन्सी सायन्स प्रॉपर 6 महिन्यात होतं कवर. हां होणार ना, प्रॉपर नाही म्हणणार मी, बट ॲटलिस्ट माझ्या एंडनी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवायची. कमी इंटरव्ह्यू क्रॅक करण्यात हां तेवढंच घ्यायचं आहे मग मला. म्हणजे मग जर इंटरव्ह्यू क्रॅक झाली, कंपनी आलं परत शिकवतात का? परत नाही शिकवत, तुम्ही शिकत राहायचं. ज्यांना जे पाहिजे 3 महिने.
Training आता वगैरे देतो काय सर. कंपनीज असतात जे ट्रेनिंग देतात, काय कंपनीज असतात जे डायरेक्ट जॉईनिंग करून घेतात. आता जे कंपनीजने डायरेक्ट जॉईनिंग करून घेतली त्यांचं सगळं स्किल्स कुठं चेक होतं, इंटरव्ह्यूमध्ये चेक. हां, सो त्या केसमध्ये तुम्ही तुमचंच नॉलेज आहे. तुम्ही जर का टेक्निकल इंटरव्ह्यू क्रॅक केलं, कसं जातं ना, तुम्ही जे शिकताय आणि ॲक्च्युअल कंपनीमध्ये जेव्हा जातात तेव्हा लई फरक पडतो. तेवढं मी सांगतो. आपण जेवढं शिकलेलो आहे ना त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला शिकावंच लागतं, त्याच्या पलीकडे होणारच नाही. IT सेक्टर कंटिन्युअस लर्निंग. जेवढं शिकणार तेवढं पायथन मध्ये अपॉर्च्युनिटी आहे का? कशा? सायन्स मध्ये पायथन हां, चांगल्या पद्धतीने. वॅकन्सी भेटू शकतात. हां, चांगली वॅकन्सी. 6 महिने फक्त प्रॉपर समजा आपण हे करतोय 6 महिने प्रॉपर केलं तर आपल्याला एक नॉर्मल जॉब तरी भेटू शकतो समजा. नॉर्मल म्हणजे स्टार्ट होऊन जाणार ना प्रत्येकाचा. स्टार्टिंग तरी स्टार्टिंग झाली की मग कशी ग्रोथ घ्यायची ते प्रत्येकाच्यावरती डिपेंड असतं. मग ठीक आहे 6-7 महिन्यानंतर भेटू शकतो समजा. आणि जेव्हा तुम्ही फ्रेशर्स म्हणून जातात ना, हां. कोणी पण तुम्हाला एवढं डीप मध्ये नाही जाणार. त्याला वरूनच त्याला विचारायचं, कारण त्याला पण माहिती आहे आत्ता जॉईन करून घेतला ह्यो शिकणार आहे. डेटा सायन्सला हायर पण नाही करू शकत समजा, एक्सपिरियन्स मात्र लागते. हा, डेटा सायंटिस्ट म्हणून जर का जायचं म्हटलं ना तर एक्सपिरियन्स लागतो. 1 वर्षाचा तरी एक्सपिरियन्स मॅन्डेटरी. डेटा सायंटिस्ट म्हणून तो चांगला झाला. पण जर आपल्याकडं ते डेटा सायंटिस्ट नाही, आपण डेटा अनालिस्ट आहे, डेटा अनालिटिक्स म्हणून आपण जॉईन होणार. ज्युनियर डेटा सायंटिस्ट म्हणून जॉब्स असतात, त्यांच्यासाठी आपण अप्लाय करतो. असं पॉवर BI डेव्हलपर आहे तुमच्यासाठी. काही हेल्प करता का तुम्ही त्याला असं जॉईनिंगसाठी वगैरेसाठी काय मी सांगतो ना तुम्हाला, जसं पायथन पूर्ण होईल ना तेव्हा इंटरव्ह्यूची प्रिपरेशन फक्त चालू करा तुमच्या. दररोज 2-3 क्वेश्चन काढायचे आणि त्याला प्रिपेअर करायचं फक्त पायथनवरती. हे शिकवत असतात मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स यायचं आहे ना आपल्याला, मॅथमॅटिक्स लागणार. मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हार्ड असतं हार्ड आहे. मॅथमॅटिक्सचा कन्सेप्ट अंडरस्टँड करायचं आहे. बाकी इम्प्लिमेंटेशन सगळं प्रोग्राममध्येच आहे. लायब्ररीजमध्ये सगळं अवेलेबल आहे. फंक्शन इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट करा, फंक्शन वापरा, उत्तर बघा. पण ते उत्तर बघून काय करतात जर का समजलं नाही, हे महत्त्वाचं आहे. मॅथमॅटिक्स कोणतं कुठं वापरायचं आहे आणि कसं वापरायचं ते समजून. डेटा सायन्समध्ये मॅथमॅटिक्स तुम्हाला आहे ना डेटाला अंडरस्टँडिंगसाठी हेल्प करणार. जो मिसिंग डेटा असतो त्याला फिल करण्यासाठी हेल्प करणार. हे गोष्टी डेटा समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा कन्सेप्ट आहे. ज्याची ॲनालिटिकल थिंकिंग आहे ना तोच त्याच्यामध्ये चांगला येऊ शकतो. आणि तुम्हाला ती ॲनालिटिकल थिंकिंग आणावी लागेल. जर का नसेल तर आणा, असेल तर त्याला अजून इन्क्रीज करा असं म्हणतात. म्हणजे आपलं आता पायथन तरी कवर होऊ राहिली समजा, पायथन डेव्हलपर म्हटलं तरी पण डेटा सायन्स पायथन डेव्हलपर म्हणून पण जाऊ शकतात. पुढे SQL आहे, SQL डेव्हलपर म्हणून पण जॉब असतात त्याच्यामध्ये जा. आता जो पायथन तुम्ही शिकणार आहे तेवढं पुरतं तुम्हाला जॉब नाही देणार. या गोष्टी पण लक्षात घ्या. तुम्हाला आज भरपूर शिकावं लागेल. म्हणून मी म्हटलं ना नुसतं पायथन पण शिकायला म्हटलं ना एखाद्याला 6 महिने पण कमी पडतात. एवढं मोठं आहे ते ठीक लँग्वेज. आहे. पण आपला समजा कोर्स झाला 6-7 महिन्याचा एक एंट्री जॉब तरी मिळू शकतो आपल्याला. एंट्री पण नाही भेटत. कारण पायथन मध्ये खरं सांगा आपण जो पायथन पायथन डेटा शिकणार सायन्सचा पूर्ण कोर्स झाला ना आपला, हां, तर मग एंट्री जॉब तरी भेटू शकतो ना. एंट्री जॉब कशामध्ये भेटणार? डेटा अनालिटिक्स मध्ये भेटणार, आणि पायथन मध्ये नाही म्हणजे- भेटणार. पायथन मध्ये जर का एंट्री जॉब पण पाहिजे ना तर तुम्हाला भरपूर शिकावं लागेल. कोणत्या पण फील्डमध्ये होते एंट्री जॉब एकदम हम्म. म्हणजे अनालिटिक्स भेटू. डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम ऐकलेले DSA म्हणून DSA. त्याला मग लर्न करावं लागेल. जर का ॲज ए पायथन डेव्हलपर जायचं म्हटलं त्याला शिकावं लागेल. DSA लय मोठा कन्सेप्ट आहे. मग ते जर का आला ते लॉजिक बिल्डिंग नुसतं पायथनचा कोड लिहून काय करतो. पायथन एवढंच आहे जेवढं मी तुम्हाला शिकवणार आहे. हे कन्सेप्ट लक्षात आणा. मी जेवढं तुम्हाला पायथन इथं घेणार आहे ना पायथन तेवढंच आहे. जागामध्ये पण तेवढंच आहे. कुठे शिकायचं तेवढं शिकवलं जाणार. त्याच्या पलीकडे काय आहे? पायथनचे लायब्ररीज आहे. त्याच्या पलीकडे काय अजून पायथनचे फ्रेमवर्क्स आहेत. म्हणजे जसं की डिजाइन ऐकलेले फ्लास्क आहे, फास्ट आहे ते. त्याच्या पलीकडे गेलो तर डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम ते शिकायचं आणि त्याला पायथन थ्रू इम्प्लिमेंट करायचं. असे कन्सेप्ट असतात. 1 वर्ष 1.5 वर्ष करावं लागतं. लय मेहनत भरपूर लढावं लागतं. म्हणजे हे 2 महिने सरळ पायथन एकदम पूर्ण परफेक्ट राहतं. बेसिक आणि ॲडव्हान्स परफेक्ट केलं ना मग काही पण शिका. म्हणून मी तुम्हाला आहे ना हे जे मी आता शिकवतोय ते कम्प्लीट झालं तर पुढं मजा येईल. आता एकदा पायथन होऊ द्या. मी तुमचं चांगलं टाइम टेबल माझ्या एंडनी तुमच्यासाठी मी क्रिएट करून देतो. तुम्हाला जर का ते फॉलो करायचं नाही करायचं मग ते तुमच्यावरती डिपेंड असतं. प्रत्येकाचं वेगवेगळं शेड्यूल आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं प्लॅनिंग. तुम्हाला जसं पटत आहे तसं करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट देणार, थिंग्स देणार, कसं उतरायचं या आता IT क्षेत्रामध्ये. मग ते घ्या आणि उतरा. 6 महिन्यामध्ये मी तुम्हाला शिकून किती शिकू ते मला हँग होतो कधी कधी. जेव्हा बॅच इंडियाला होते ना तेव्हा बरेच कन्सेप्ट वगैरे फ्रेशरसाठी ठीक-ठाक आहे एंट्री लेवलसाठी. सगळेच तुम्हाला फ्रेशर लेवलमध्ये जा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आपली TCS मध्ये एंट्री होऊ शकते समजा आपण तिथं प्रॅक्टिस होऊ शकते का एवढी. कोडिंगची प्रॅक्टिस करा ना. त्यांची आपल्याला वगैरे मेन कन्सेप्ट एंट्रन्स क्रॅक करण्यापुरती. हे जर का इंटरेस्ट असेल तुमचं तर हॅकर रँक वगैरे ऐकलेलं नाही ऐकलं असेल तर सर्च करा आज गुगलवरती जाऊन घरी. हॅकर रँक वेबसाईट आहे. लीड कोड म्हणून एक वेबसाईट आहे. सर हॅकर रँक आणि लीड कोडवरती प्रॉब्लेम्स असतात.
लॉजिक बिल्डिंगसाठी DSA चे question. DSA चे क्वेश्चन्स असतात, बेसिक पायथनचे पण क्वेश्चन्स असतात, त्यांना घ्यायचं आणि सॉल्व्ह करायचे क्वेश्चन्स. सॉल्व्ह केले की त्यांचं लॉजिक समजायचं, प्रोग्राम कसं लिहिलं जातं ते समजायचं. खूप मेहनत आहे आता सध्या. प्रोग्राम लिहिता आला म्हणजे एकदा तुम्ही गेले ना IT मध्ये मग काही नाही. मग चॅट जीपीटी कडून पण काम करून घेतलं ना तर समोरच्याला काय घेत नाही, त्याला समोरच्याला फक्त पाहिजे काय, काम झालं पाहिजे, त्याचा काम करून दे. ते कसं करताय तुम्ही ते तुमचा प्रश्न आहे. असं पण ते ॲटलिस्ट इंटरव्ह्यू क्रॅक पर्यंत एकदा इंटरव्ह्यू क्रॅक झाला की मग स्वतःला सेट करायचं. कॉम्बिजंट वगैरे प्रेशरसाठी आहे सध्या TCS. हा, चालेल. एंट्रन्स घेते ते ठीकठाक आहे, समजा एंट्रन्स क्वालिफाय होते म्हणून. Aptitude. आणि इंटरव्ह्यू त्यांचा प्रेशरला काय एक्सपेक्टेशन नसते एवढे प्रेशर त्यांची. ते मला झाला आहे इंटरव्ह्यू तर ते HR राऊंड होता. तर तुम्ही सुटेबल आहात का राऊंडला रिलोकेशनला असं. सुरुवातीला तयारी ठेवा रिलोकेशनची. हा नाही त्यांना हा म्हटलं मी. हे नाही करायचं, रिलोकेशन्स म्हटलं ना हो म्हणायचं. आणि तुम्ही अजून काय वाईट नाही तुमचं असं मी म्हणणार आहे. हा जा बाहेर आणि शिका. एकदा सेट झाले ना, एकदा कोणी पण माणूस सेट झाला ना IT मध्ये मग स्विच करायला टाइम नाही लागत. ते काय कधी कधी निगेटिव्हिटी येते. काय करतो, कशा काय negativity? करतो. अरे जेव्हा तुमचं 30 वर्ष होईल तोपर्यंत जॉब करून किती एक्सपिरियन्स हाती लागणार. आणि स्विच कधी करतात माणूस जेव्हा 30 वर्षाच्या वरती जातात. आता काय तुम्हाला काय ना आज एक जर का घरचा प्रॉब्लेम वगैरे असेल, तुमचं राहणं कंपल्सरी तिथं मग राहा, मग काय नाही म्हणत नाही. ते प्रत्येकाची वेगवेगळी रिस्पॉन्सिबिलिटी. जर का काय नाही आहे तर जा स्वतःला एक्सप्लोर करा आणि बाहेर जाऊन जरा बघा कसं आहे जग बघा. आणि IT क्षेत्रामध्ये अजून वर्किंग वाढतो, काम कसं होते, कंपनीमध्ये गेल्यावरती अजून आयडिया येते काय काम करायचं आहे आणि काय नाही करायचं ते पण समजतं. प्रत्येक काम करून नाही जमत. सगळेजण पहिले जातात मी सगळं करणार, हळूहळू तो येतो मला एवढंच करायचं आहे. एक टेक्नॉलॉजी. असं कुठलं आहे सर? इथलं नगरचं करा होईल चांगलं. थँक्यू सर. आता फक्त जे पायथन चालू आहे त्याच्यावरती लक्ष द्या. मग मी पुढे सांगतो कसं स्लाइसिंग करायचं. इंडेक्सिंग थोडं. त्याच्यात जर काय अडकले तर मग तुम्ही काय बोला कसं नाही करणार? हरकत आहे, फक्त ते डोक्यातून नाही फिरत त्याचं. त्याच्यासाठी रिव्हिजन तीच गोष्टी परत परत बघा. नवीन गोष्ट घेण्यापेक्षा आहे ना जी गोष्ट येत नाही त्याला पाहिजे. काही नका करू की मला प्रत्येक दिवस नवीनच करायचं.